आवाज येतोय का चेक करा एकदा. स्टार्ट करूया. चला आपण ते मागच्या वेळेस ॲनालिसिस घेतलेलं होतं पण तो व्हिडिओ डिलीट झाला आहे, त्यामुळे आपण परत त्याचं ॲनालिसिस जे आहे तर ते फास्टमध्ये घेऊया, कारण ते आपण ऑलरेडी घेतलेलं होतं. एकच मिनटं थांबा, PDF ओपन होऊ दे. चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला प्रश्न बघा. खालपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे घटना दुरुस्ती विधेयकाबाबतचे सर्व अधिकार काढून घेतले गेले? तर कुठले अधिकार होते? तर 2000 का नाही, 24वी घटना दुरुस्ती. कधीची होती 24वी घटना दुरुस्ती? तर 1971ची आहे 24वी घटना दुरुस्ती. आणि या 24व्या घटना दुरुस्तीने जे गोलकनाथ खटल्यामध्ये दिलेले निर्णय होते, हे गोलकनाथ खटल्यात दिलेले निर्णय फिरवले गेले आणि संसदेला संपूर्णपणे घटनेमध्ये बदल करण्याचे अमर्यादित अधिकार जे आहेत हे 24व्या घटना दुरुस्तीने संसदेला दिले गेले. आणि त्यानुसार राष्ट्रपती जे आहे त्या राष्ट्रपतींवरती घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देण्याचं बंधन सुद्धा याच 24व्या घटना दुरुस्तीने टाकलेलं आहे. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पहिला झाला, मला दिसतंय ना पूर्ण? मी इकडे हो थोडी वायर अडकली. ओके चला, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. भारतीय न्यायव्यवस्था हा प्रश्न आपण बघितलेला आहे. ही संघराज्यात्मक न्यायव्यवस्था आहे. एकच मिनिट थांबा. भारतीय न्यायव्यवस्था ही संघराज्यात्मक न्यायव्यवस्था आहे. तर संघराज्यात्मक आहे का नाही? संघराज्यात्मक असा शब्द वापरला आहे की न्यायव्यवस्थेला? नाही. संघराज्यात्मक म्हणजे आपण नेहमीच काय म्हणतो, तर असे दोन घटक झाले पाहिजेत किंवा विभाजन झालं पाहिजे किंवा अधिकारांची काय झाली पाहिजे, विभागणी झाली पाहिजे. दोन जणांना अधिकार वाटले गेलेले आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून याला आपण म्हणतो संघराज्यात्मक वैशिष्ट्ये. ओके, त्याला आपण संघराज्यात्मक वैशिष्ट्य म्हणतो. त्यामुळे संघराज्यात्मक न्यायव्यवस्था आहे का? नाही. मग काय आहे भारतीय न्यायव्यवस्था? ही भारतीय न्यायव्यवस्था एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान, भारतीय न्यायव्यवस्था ही संघराज्यात्मक आणि एकात्मक अशी दोन्ही वैशिष्ट्ये असतील का? तर नाही. एकात्मिक आहे आणि काय आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. एकात्मिक आहे आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, असे दोन शब्द आपल्याला न्यायव्यवस्थेबाबत पाहिजे आहेत. मात्र हा शब्द चुकीचा आहे, हा शब्द बरोबर आहे. त्यानंतर संघराज्यामध्ये काय काय येतं? संघराज्य म्हटलं तर जेवढी काही राज्य आहेत आणि जेवढा काही प्रदेश आपल्याला आणखीन मिळवता येईल हा जो एकत्रित भाग आहे याला आपण संघराज्य असं म्हणतो. आणि त्यामुळे याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश होत नाही. तर समावेश कशाचा होतो? तर भारतातली सर्व घटक राज्य आणि भारताला जेवढा भाग आणखीन मिळवता येईल तर तो प्रदेश असा मिळून आपण संघराज्य या शब्दाचा उल्लेख करत असतो. आणि त्यामुळे सर्व विधानं चुकीची आहेत, फक्त ब विधान जे आहे ब विधान बरोबर आहे. ओके, या पेपरमध्ये टोटल एकच मिनिट, तुम्हाला फोटो मी याच्यात काढून दाखवते. इथे बघा, या पेपरमध्ये टोटल आन्सर कीच्या म्हणजे मी जी आन्सर की दिलेली होती त्यानुसार 4 प्रश्नांची उत्तर आपण बदललेत. क्वेश्चन क्रमांक 4 आहे, क्वेश्चन क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर 4 आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 आहे त्याचं उत्तर 1 आहे. क्वेश्चन क्रमांक 21 आहे त्याचं उत्तर 1 आहे. आणि क्वेश्चन क्रमांक 60 आहे 60 नंबरचा, त्याचा क्रमांक 3 आहे. आणि जो मागचा टेस्ट पेपर होता आपला, मागचा टेस्ट पेपर कुठला होता? क्वेश्चन टेस्ट सिरीज 6 आणि त्याच्यामधला क्वेश्चन क्रमांक 74 जो आहे जो वित्त आयोगाचा होता. तिथे आपण NK सिंग समितीवरून आपण 15वा वित्त आयोग केला, मात्र त्याचं उत्तर आहे 14वा वित्त आयोग. कारण 14वा वित्त आयोग जो आहे तर त्या 14व्या वित्त आयोगाने तशा पद्धतीचा डेब्ट रिस्पॉन्सिबिलिटी आणि फिस्कल ऍडजस्टमेंट जी आहे तर तो रेग्युलेशन ऍक्ट जो आहे रेग्युलेशन ऍक्ट बनवावा. का बनवावा त्याचं एक्सप्लेनेशन मी पुढे इथे घेतलेलं आहे. सो ह्या प्रश्नांची उत्तरं टोटल हे यामधली 4 आणि मागच्या पेपरचा 1 अशी 5 उत्तरं जी आहेत ही तुमच्या आन्सर की मध्ये तुम्ही चेंज करून घ्यायची आहे. तुमच्या पेपरमध्ये जिथे कुठे तुम्ही ॲनालिसिस लिहिता, जिथे कुठे नोट डाऊन करता, तिथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे ॲनालिसिस लिहायचे आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे नेहमीच कनिष्ठ सभागृहामधले असतात. तर बरोबर आहे, ब्रिटनमध्ये कनिष्ठ सभागृह जे आहे त्यांचं त्याच्यातलाच जो पंतप्रधान आहे हा असतो. मात्र भारतामध्ये कनिष्ठ किंवा वरिष्ठ दोघांमधले सुद्धा चालतात. आणि आपण हे पण बघितलेलं आहे की कनिष्ठ मध्ये पण नसतील, वरिष्ठ मध्ये सुद्धा नसतील तरी पण चालेल,
तरी पण चालेल, मात्र नंतर 6 महिन्याच्या आत त्यांना कुठल्या तरी एका सभागृहावरती निवडून यावं लागत असतं आणि म्हणून भारतामध्ये पंतप्रधान कनिष्ठ किंवा वरिष्ठ सभागृहामधले असू शकतात. जसं की आपण बघितलेलं होतं की इंदिरा गांधी असतील, त्यानंतर कोण आहेत, मनमोहन सिंग आहेत, त्यानंतर देवे गौडा आहेत. तर ही सगळी लोक राज्यसभेवरून किंवा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेलेले होते आणि मग ते भारताचे पंतप्रधान झालेले आहेत. ओके, सो तो एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. ब्रिटनमध्ये न्यायिक जबाबदारी तत्वाचे पालन केलं जातं. न्यायिक जबाबदारी तत्वाचं पालन केलं जातं म्हणजे काय, तर तुमचे जे काही नोटिसा असतील, तुमचे जे काही सर्क्युलर येत असतील, जे काही आदेश सरकारमार्फत जाहीर केले जात आहेत, तर त्याच्यावरती आपल्या इथे जसं की सचिव असतील, सेक्रेटरी असतील, तर या लोकांच्या सह्या असतात. तशा तिकडे मंत्र्यांच्या सह्या असतात. कुणाच्या सह्या असतात, तर मंत्र्यांच्या सह्या असतात तिथे. मात्र आपल्या इथे सचिव असतील, सेक्रेटरी असतील, तर या लोकांच्या सह्या ज्या आहेत, या लोकांच्या सह्या इथे असतात. कुठलं तिसरं आणि चौथं ऑप्शन समजलं नाही मला सांगा. म्हणजे क ड हे समजलं नाही का, ऑप्शन नाही समजलं हे का, की न्याय व्यवस्था ही संघराज्यात्मक पण आहे आणि एकात्मिक पण आहे. तर असं दोन्ही बरोबर नाही येणार ना. एक तर ती एकात्मिक आहे आणि दुसरा शब्द मगाशी काय सांगितला, स्वतंत्र आहे. इथं शब्द काय पाहिजे, एकात्मिक आहे आणि स्वतंत्र आहे, असे दोन शब्द पाहिजेत आपल्याला. तर त्यामुळे इथं तिसरं विधान चुकीचं आहे. आणि संघराज्य हा शब्द बरोबर आहे, पण संघ राज्यामध्ये आपण काय घेतो, तर केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था नाही घेत. तर ह्यांचा उल्लेख कशामध्ये होतो, तर जिथे आपण मूलभूत हक्कांचा आर्टिकल जे 12 आहे त्याच्यामध्ये आपण राज्याची व्याख्या करतो, तर त्या राज्यांच्या व्याख्येमध्ये आणि आणखीन कुठे करतो राज्याची व्याख्या, 36 क्रमांकचं जे मूलभूत तत्व आहे, या मूलभूत तत्वामध्ये आपण राज्याची व्याख्या करतो. तिथे आपण केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था हा घटक घेतो. पण राज्य आणि संघराज्य याच्यात फरक आहे. संघराज्य म्हणजे काय, तर संघराज्य म्हणजे आहे की जेवढे काही आपल्या भारतामध्ये राज्य आहेत ती राज्य, घटक राज्य, आणि जर समजा एखादा प्रदेश आहे की ज्याच्यावरती अजून कोणीही क्लेम केलेला नाही आणि भारताला तो प्रदेश भारतामध्ये सामील करून घ्यायचा आहे, तर असा प्रदेश याला आपण मिळून संघराज्य असं म्हणतो. ओके, ते सांगितलं. पुढे हे सांगितलं तुम्हाला, भारतामध्ये मात्र असं तत्वाचं पालन केलं जात नाही. त्यामुळे हे विधान काय आहे, बरोबर आहे. पालन केलं जात नाही म्हणजे आपल्या इथे मंत्री जे आहेत हे मंत्री सह्या करत नाहीत. कुठल्याही आदेशावरती, कुठल्याही सर्क्युलरवरती ते सह्या करत नाहीत. पुढचं हे उत्तर आपण बदललेलं आहे. बरोबर, आपण हे 2 दिलेलं होतं, मात्र हे 2 खोडून आता हे 4 केलेलं आहे. मी प्रश्न आला की सांगेनच. उमेदवारांचं वय, आता इथे आपल्याला 61वी घटना दुरुस्ती विचारलेली आहे 1988 ची. यानुसार ऑक्टोबर 1989 मध्ये, ऑक्टोबर 1989 मध्ये आपला जो निवडणूक आयोग आहे, या निवडणूक आयोग आपण पहिल्यांदा त्रिसदस्यीय केलेला आहे ऑक्टोबर 1989 मध्ये. त्यानंतर 90 मध्ये तो पुन्हा सरकार बदलत होती आणि त्यामुळे सरकार बदलल्यामुळे निवडणूक आयोगाची रचना सुद्धा ते सारखे बदलत होते. बरोबर, कारण राष्ट्रपतींच्या मर्जीवरती किंवा राष्ट्रपतींच्या यानुसार राष्ट्रपती ठरवतील तितके याच्यामध्ये सदस्य असू शकतात आणि त्यामुळे यांची रचना सतत बदलत होती, कारण सतत वेगवेगळी वेगवेगळी सरकार येत होती. 89 बघा, 88 बघा, 90 बघा, 91 बघा. बरोबर, आणि त्यामुळे 89 ला आयोग जो आहे आपला त्रिसदस्यीय झाला. 1990 ला पुन्हा तो एक सदस्यीय त्याला केलं गेलं आणि पुन्हा 1993 ला जेव्हा TN शेषन आपले मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यावेळेस तो पुन्हा 3 सदस्यीय झालेला होता. ओके, आणि त्यामुळे इथं ऑक्टोबर 1993 हे चुकीचं आहे, तर ऑक्टोबर 1989 असं पाहिजे. आणि त्यामुळे आणि पुढे 93 मध्ये त्रिसदस्यीय झाला, पण इथं प्रश्न असा विचारलाय की या घटना दुरुस्तीच्या परिणामानुसार सांगायचं आहे आणि म्हणून ही दोन्ही विधानं चुकीची आहेत. इथं उमेदवारांचं वय दिलेलं होतं, तर उमेदवारांचं वय नाही, तर कोणाचं वय आहे, मतदारांचं वय आहे. आणि उमेदवारांचं वय किती असतं, लोकसभेसाठी 25 वर्ष, उभं राहण्यासाठी 25 वर्ष हे उमेदवारांचं वय आहे. ओके, पुढचा 5वा प्रश्न बघा. राज्य निवडणूक आयोग, सो निवडणूक क म्हणलं की के, त्यामुळे एकाचं इथं लागेल 243 के मध्ये. आणि राज्य वित्त आयोग IY आणि 280 इतकं लक्षात ठेवायचं. 243 I, 243 Y आणि 280 याच्यामध्ये सगळ्या या तीनही कलमांमध्ये वित्त आयोग जे आहेत या वित्त आयोगांची शिफारस केलेली आहे.
आणि त्यामुळे हे पण चुकलं, हे पण चुकलं. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीची स्थापना 74व्या घटना दुरुस्तीनुसार आपण करतो. कलम काय आहे तर ZD हे त्याचं कलम आहे. जिल्हा नियोजन समिती जी आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री असतात का त्याचे अध्यक्ष? पटकन सांगा मला. पुढे महानगर नियोजन समितीची स्थापना 74व्या घटना दुरुस्तीनुसार आणि ZE या कलमानुसार आपण केलेली आहे आणि त्यामुळे पहिली 2 विधानं चुकीची आणि दुसरी 2 विधानं बरोबर आहेत. पुढचं राईट टू रिकॉल आपण बघितलं होतं हे मागच्या वेळेस की हा अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार नाही तर हा प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार आहे. हा प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाहीचा हा प्रकार आहे. त्यामुळे तुमचं अविधान जे आहे हे अविधान चुकीचं आहे आणि त्यामुळे काय काय बरोबर येतं तर ब, क आणि ड अशी 3 विधानं जी आहेत ती तिन्ही विधानं बरोबर आहेत. राईट टू रिकॉल म्हणजे काय तर जर एखादा सरपंच असेल, जर एखादा महापौर असेल आणि एखादा नगरसेवक असेल, हा तुम्हाला मान्य नाहीये, तुमच्या यस पालकमंत्री असतो, तुम्हाला हा मान्यच नाहीये की हा आमचा सरपंच असता कामा नये, हा आमचा महापौर असता कामा नये, तर तिथले जे सदस्य आहेत, सदस्य ग्रामसभा असेल, तुमची नगर महापौरांची म्हणजे तुमची जी काय म्हणतो त्याला आपण बैठक असेल, तर त्या बैठकीमध्ये ग्रामसभेच्या बैठकीमध्ये तुम्ही तसा ठराव पारित करू शकता आणि तसा ठराव पारित करून तो तुम्ही पुढच्या तुमच्या ऑथॉरिटीला पास केला तर तुम्ही तो जो कोण तुमचा सरपंच असेल, महापौर असेल, नगरसेवक असेल याला तुम्ही पदावरून दूर करू शकता किंवा जर याला पदावरून दूर करता येत नसेल तर त्याची बदली करण्याची मागणी तुम्ही करू शकता. यालाच आपण राईट टू रिकॉल असं म्हणत असतो. काय म्हणतो ह्याला आपण राईट टू रिकॉल, राईट टू रिकॉल. आणि हा प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार आहे आणि मध्य प्रदेश जे राज्य आहे या मध्य प्रदेश राज्यामधल्या ग्रामपंचायतीमध्ये ही तरतूद जी आहे ही सगळ्यात आधी लावण्यात आलेली होती. आणखीन आपण एक बघितलं होतं, मला कोणाला आठवते ती ट्रिक सांगा मला, कोणाला ट्रिक आठवते का? मी एक तुम्हाला ट्रिक सांगितली होती की ही जी राज्य आहेत या राज्यांना सोडून सगळ्याच ठिकाणी आपल्याला जो हा हे नाही ZDचं होतं, हे ZDचं नव्हतं, सॉरी हे याचं नाही, मी जे सांगते तुम्हाला ते ZDचं आहे की या राज्यांना सोडलं तर बाकी सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जिल्हा नियोजन समिती जी आहे, जिल्हा नियोजन समिती स्थापनच करावी लागते. मी मीना आहे का? मी मीना आहे का? मी मीना सांगा मला, सांगा चला पटकन सांगा, मी मीना आहे का? मला लेक्चर होईपर्यंत आठवा आणि सांगा. बाकी इथं आपण बघा 44वी घटना दुरुस्ती सांगितलेली आहे. 35वी घटना दुरुस्ती, 35व्या घटना दुरुस्तीनुसार आपण सिक्कीम जो आहे या सिक्कीमला संयोगी दर्जाचा, संयोगी राज्याचा दर्जा जो आहे, आपण संयोगी राज्याचा दर्जा 35व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला आपण दिलेला आहे. त्यानंतर 44व्या घटना दुरुस्तीने आपण काय केलं आणि 44वी घटना दुरुस्ती आपण का केली तर जी आपली येस मेघालय, मी मीना आहे का? बरोबर, मी मीना बरोबर होतं, मी मीना. तर मे मीना आणि जम्मू काश्मीर, येस मे मीना आणि जम्मू काश्मीर याच्यामध्ये मेघालय होतं. त्यानंतर पुढचं काय होतं? नाही, सरपंच आहे, नगरसेवक सुद्धा आहे. हा, त्यानंतर मेघालय होतं, नंतर मिझोरम होतं आणि नागालँड होतं आणि सोबत जम्मू अँड काश्मीर होतं. बरोबर, तर या ठिकाणी जर सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला इथं आहे बघा, इथं लिहिलेलंच आहे, मेघालय आहे, मिझोरम आहे आणि नागालँड आहे आणि जम्मू काश्मीर, दिल्ली वगळता, जम्मू काश्मीर आणि दिल्ली वगळता आपल्याला जिल्हा नियोजन समिती जी आहे, जिल्हा नियोजन समिती स्थापनच करावी लागत असते. 405 इतके त्याच्यामध्ये सदस्य असतात, त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. काय करते ही तर पंचायती आणि नगरपालिका जे आहेत तर यांनी बनवलेले विकास आराखडे जे आहेत या विकास आराखड्यांना एकत्र करण्याचं काम जे आहे ही जिल्हा नियोजन समिती जी आहे ही करत असते. आता 44वी घटना दुरुस्ती आपण बघत होतो, महत्वाची आहे. 44 आणि 42च्या सगळ्या तरतुदी तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत म्हणजे पाहिजे. 44व्या घटना दुरुस्तीने आपण काय केलं तर ती आपण 1975ची जी काही देशामध्ये आणीबाणी लागली त्याच्यामध्ये राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना जे काही मोठे अधिकार होते तर हे सगळे अधिकार जे आहेत तर यांनी मनमानी याचा वापर करू नये आणि म्हणून आपण भरपूर सारे आणीबाणीच्या तरतुदी 44व्या घटना दुरुस्तीनुसार आपण बदलल्या. काय बदलल्या तर फक्त पंतप्रधानाने सांगितलं राष्ट्रपतींना तर आणीबाणी लावता येणार नाही, तर तुम्हाला मंत्रिमंडळांची लेखी शिफारस घ्यावी लागेल तरच तुम्हाला आणीबाणी लावता येईल. त्यानंतर अंतर्गत अशांतता या कारणासाठी नाही
तर सशस्त्र बंड या कारणावरूनच तुम्हाला काय करता येईल, राष्ट्रीय आणीबाणी लावता येईल. त्यानंतर 20 आणि 21 मधले जे मूलभूत हक्क आहेत हे तुम्हाला निलंबित करता येणार नाही. त्यानंतर आणीबाणीचा ठराव जो होता हा याच्या आधी साध्या बहुमताने पारित केला जायचा, मात्र आता तो तुम्हाला विशेष बहुमताने पारित करावा लागणार आहे. सो ह्या सगळ्या दुरुस्त्या आपण 44व्या घटना दुरुस्तीने केल्या. आणखीन राष्ट्रपती जे आहेत या राष्ट्रपतींना संसदेने पारित केलेल्या विधेयकावरती सल्ला देणं बंधनकारक आहे, म्हणजे त्याला मान्यता देणं बंधनकारक आहे तुमच्या घटना दुरुस्ती विधेयकाला. मात्र तुमचा मंत्रिमंडळाने समजा तुमचा मंत्रिमंडळाने जो काही तुम्हाला सल्ला दिलेला आहे हा सल्ला तुम्हाला एकदा पुनर्विचारार्थ पाठवता येईल. घटना दुरुस्तीचं याच्यात नाही, घटना दुरुस्तीचं मगाशी बघितलं की 42 मध्ये आहे, मी चुकून इथे म्हटलं आता. तर 42वी जी घटना दुरुस्ती आहे तिथे आपण राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं बंधनकारक केलेलं आहे. इथे काय सांगितलेलं आहे तर मंत्रिमंडळाने जो काही सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतींना वागायचं आहे. मात्र त्यांनी जो सल्ला दिला हा एकदा त्यांच्या पुनर्विचारार्थ ते पाठवू शकतात. त्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये आपण काय काय केलं तर संसदेला घटना दुरुस्तीचे अमर्यादित अधिकार हे कुणी दिले, हे 24व्या घटना दुरुस्तीने दिले. राष्ट्रपतींवर संमती देणं बंधनकारक आपण केलेलं आहे. आणि त्यानंतर ती गोलकनाथ विरुद्ध म्हणजे गोलकनाथ खटला जो होता त्याच्या विरुद्ध ही 24वी घटना दुरुस्ती होती. त्यानंतर 5 नोव्हेंबर 1971ला तिचा अंमल झालेला आहे, तारीख बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीने आपण काय केलं तर सार्वभौमत्व, समाजवादी आणि एकात्मता हे 3 शब्द आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये ऍड केले 42व्या घटना दुरुस्तीनुसार. राज्यसूचीमधले 5 विषय आपण काढून समवर्ती सूचीमध्ये टाकले आणि अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबतच्या तरतुदी किंवा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याच्या तरतुदी आपण या 42व्या घटना दुरुस्तीने केलेल्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न, उद्देश पत्रिकेबाबत योग्य विधाने ओळखा. तर उद्देश पत्रिका जी आहे, उद्देश पत्रिका म्हणजे काय तर जी आपली प्रास्ताविका आहे ती, याच्यावरनं आपल्याला अधिकारांचा स्रोत आहे का ती आपल्या कायदे मंडळाचा. तर ह्या कायदे मंडळामध्ये कोण येत असतं, संसद. संसद म्हणजे कोण, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. ही 3 लोक जी आहेत ती 3 लोक आपल्या कायदे मंडळामध्ये येतात. तर कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत आहे का, अधिकाराचा स्रोत आहे का, एकच मिनिट, अधिकाराचा स्रोत आहे का, नाही. कुठलेही अधिकार आपल्याला उद्देश पत्रिकेमधून मिळत नाही. जसे की आपल्याला मूलभूत हक्कांमधून अधिकार मिळतात तसे अधिकार उद्देश पत्रिकेमधून आपल्याला मिळत नाहीत. अधिकारांवर निर्बंध घालते का ती आपल्या, नाही, कुठल्याही अधिकारांवर निर्बंध घालत नाही. न्यायप्रविष्ट आहे का, जसं की मूलभूत हक्कांसाठी आपल्याला न्यायालयामध्ये जाता येतं तशा पद्धतीने आपल्याला न्यायालयामध्ये जाता येईल का, नाही जाता येणार. आणि आतापर्यंत आपण 2 वेळा दुरुस्ती केली आहे, 2 वेळा दुरुस्ती केली आहे का, नाही, फक्त एकदाच दुरुस्ती केलेली आहे 1976ला 42वी घटना दुरुस्ती. त्यामुळे सगळी विधानं चुकीची आहेत. पुढचं, आर्टिकल 3 नुसार आपल्याला नवीन राज्याची निर्मिती करायची आहे. नवीन राज्याची निर्मिती करण्याचं विधेयक जे आहे हे राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय आपल्याला संसदेमध्ये मांडता येत नाही, बरोबर आहे. त्या राज्याचा विचार राष्ट्रपतींना घ्यावा लागतो, बरोबर आहे. मग ते हो म्हणत किंवा नाही म्हणत पण त्यांचा विचार घ्यावा लागत असतो. त्यांचा विचार घेणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे, हो, त्यांचा विचार घेणे बंधनकारक आहे. मात्र त्यांनी हो म्हटलंय किंवा नाही म्हटलंय त्यांचा निर्णय, इथं बघा तुम्हाला 2 शब्दांमध्ये फरक सांगते. इथे एक शब्द दिलेला आहे विचार घेणं आणि एक शब्द दिलेला आहे, म्हणजे इथे एक विचार घेणे हा एक शब्द आहे आणि निर्णय असे 2 शब्द असतील. तर राज्य विधिमंडळाचा विचार घेणं बंधनकारक आहे. दुसरं विधान, राज्य विधिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. मग हे विधान चुकणार आहे. आता इथं विचार आहे त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि केंद्रशासित प्रदेश असेल तर मात्र त्यांचा विचार घेण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे वरील सर्व विधानं बरोबर आहेत. पुढचं, एकच मिनिट जरा थांबा.
एक्स्ट्रीमली सॉरी. तर काय बघतो आपण, पुढचा प्रश्न, कुटीर उद्योगांचं संवर्धन करणं 43 मध्ये आहे. 40 मध्ये ग्रामपंचायती, 38 मध्ये काय आहे तर कल्याणकारी राज्याची निर्मिती करायची आहे. 48 मध्ये पर्यावरण आहेत, वन आहेत. 40 माहिती आहे. 43 मध्ये दारूबंदी करायची आहे. 43 मध्ये का नाही. तर 47 मध्ये लोकांचं राहणीमान जे आहे हे लोकांचं राहणीमान तुम्हाला चांगलं करायचं आहे. दारू असेल तर दारूबंदी करायची आहे, हे तुम्हाला 47 मध्ये दिलेलं आहे. जीवनमान उंचवायचं आहे. 38 मध्ये लोक कल्याणकारी राज्य आहेत आणि 43 मध्ये काय सांगितलेलं आहे, कुटीर उद्योग जे आहे त्या कुटीर उद्योगांचं संवर्धन करायचं आहे. त्यासोबतच काय काय करायचं आहे तुम्हाला, काय काय करायचं आहे तुम्हाला सांगा. 43 मध्ये काय काय सांगितलंय, भरपूर सारी कलम सांगितली. 43 मध्ये सहकारी सोसायट्या निर्माण करायच्या आहेत. 43 मध्ये सांगितलंय का उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचा सहभाग असायला पाहिजे, हे कुठे सांगितले, 43 मध्ये सांगितलेलं आहे. ही मला कलम सांगा. पुढचं, कुठल्या घटना दुरुस्त्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे तर 42व्या घटना दुरुस्तीने आपण मूलभूत कर्तव्य 10 ऍड केली आणि 86व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य 11 जे आहे 11 ऍड केलं आणि त्यामुळे 1 आणि 4 86 आणि 42. पुढे, भारतीय संघराज्यांच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भातील खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. काय दिले वाचा. सत्ता विभाजन आहे पहिलं. त्यानंतर सत्ता विभाजन, आता सत्ता विभाजित केली म्हणजे 2 भाग पडले का. लिखित राज्यघटना, राज्यघटनेमध्ये राज्यांना अधिकार आहेत का, आहेत. समोरची सूची आहे, राज्य सूची आहे, केंद्र सूची आहे. म्हणजे लिखित राज्यघटना राज्यांच्या कामाची आहे का, राज्यांना अधिकार देते का, होय देते. स्वतंत्र न्यायमंडळ, मगाशी म्हणाले मी, शब्द काय पाहिजे आपल्याला न्यायमंडळाच्या पुढे, स्वतंत्र पाहिजे आणि एकात्मिक पाहिजे. वरती एकात्मिक होतं, बरोबर केलं आपण. संघराज्यात्मक होतं, चुकीचं केलं. स्वतंत्र पाहिजे, हा शब्द पाहिजे आपल्या न्यायमंडळाच्या पुढे आणि त्यामुळे स्वतंत्र न्यायमंडळ बरोबर आहे, कारण ते कायदेकारी आणि कार्यकारी विभागापासून काय आहे, पूर्णपणे वेगळं आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, मी फक्त तोंडात माझ्या एक चॉकलेट ठेवलेलं आहे. आणि पुढचा आहे तुमचा प्रभावशाली राज्यशासन. तर प्रभावशाली राज्यशासन आहे का आपल्या इथे, नाही. तर प्रभावशाली कोण आहे आपल्याकडे, आपल्याकडे आहे केंद्र शासन. आणि प्रभावशाली केंद्र शासन ही तरतूद आपण कुठून घेतलेली आहे हे मला सांगायचं आहे. पटकन सांगा मला. येस, ठीक आहे. पुढचं, जेव्हा राज्य घटना दुरुस्ती विधेयकावर मंजुरी किंवा नामंजुरीची मोहर लावतात तेव्हा प्रत्यक्षात कोण निर्णय घेतं, तर प्रत्यक्षात निर्णय कोण घेतं, विधानसभा घेते. आता विधेयकावर मंजुरी किंवा नामंजुरीची मोहर लावतात म्हणजे काय करतात, तर ज्या वेळेस आपल्याला कुठल्याही घटना दुरुस्तीसाठी निम्म्या राज्यांची संमती आवश्यक असते, तर ह्या निम्म्या राज्यांची संमती आवश्यक असते म्हणजे काय, तर आपण काहीतरी महत्वाच्या दुरुस्त्या आपण घटनेमध्ये करत असतो. आता महत्वाच्या दुरुस्त्या कुठल्या, समजा हायकोर्ट आहे तर या हायकोर्टाच्या काहीतरी कार्यक्षेत्रामध्ये बदल करायचा आहे. त्यानंतर आहे सूचा, या सूचांमध्ये आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे. त्यानंतर आहेत राज्यसभेमध्ये जे काही नामनिर्देशित लोक आहे किंवा राज्यसभा आहे, या राज्यसभेच्या कुठल्या तरी, कोण म्हणतं रे, अमेरिका आणि ब्रिटनवाले कोण आहेत सांगा जरा मला, कोण आहेत ते अमेरिका आणि ब्रिटनवाले. राज्यसभेमध्ये काहीतरी आपल्याला नामनिर्देशित सदस्य आहेत किंवा राज्यसभेमध्ये जे काही लोक आहेत त्यांच्यात आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे, संख्येमध्ये काहीतरी आपल्याला बदल करायचा आहे. तर अशा वेळेस आपण निम्म्या राज्यांची संमती जी आहे ही घेत असतो आणि निम्म्या राज्यांची संमती घेतो म्हणजे आपली जी काही 28 घटक राज्य आहे त्या 28 मधल्या 14 ते 15 राज्य, मग 14 ते 15 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत का, नाही. विधान परिषदा फक्त 6 मध्ये आहेत ना. आता कोणाकोणामध्ये, आज उमक आणि बिहारात, बरोबर, बिहार आहे, तेलंगणा आहे, उमक आहे, म्हणजे उमक तिघांमध्ये पण आहे आणि आ मध्ये आहे, जम्मू काश्मीर मध्ये आहे का नाही. किती झाले सांगा, 1 2 3 4 5 आणि 6 मध्येच आहे फक्त आता. मग त्यामुळे ह्या 14 राज्यांमधल्या फक्त 6 राज्यांमध्येच आहे तुम्हाला विधान परिषद. बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये कोण घेणार निर्णय, विधानसभाच घेणार आहे. आणि म्हणून जेव्हा आपण निम्म्या राज्यांची मंजुरी म्हणतो त्यावेळेस आपण विधानसभेचा विचार करतो, ना की विधान परिषदेचा. पुढचा प्रश्न, प्रत्यक्षात उपराष्ट्रपती हा लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. आता उपराष्ट्रपती म्हणजे कोण असतो रे, उपराष्ट्रपती म्हणजे कोण असतो, उपराष्ट्रपती असतो. यांची जी निवडणूक असते तर यांची निवडणूक
आपण कशा पद्धतीने घेतो तर याच्यामध्ये आपण जे आपल्या संसदेमधले नामनिर्देशित लोक आणि निर्वाचित लोक जे आहेत ही दोन्ही लोक या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात आणि म्हणून याला आपण असं म्हणतो की हा प्रत्यक्षात लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. पुढे त्या दृष्टीने राज्यसभेस आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारलेला आहे. हा अधिकार कुणाला आहे? हा अधिकार आहे लोकसभेला. कुठला अधिकार आहे लोकसभेला? लोकसभा त्यांचा स्वतःचा अध्यक्ष निवडू शकते. त्यांचा अध्यक्ष कोण निवडतं? तर ही जी लोकसभेचा आपण अध्यक्ष निवडतो तर आपले जे काही 545 लोक आहेत, समजा 542 असतील 545, तर ही जी लोक आहेत ही लोक इलेक्शन मधून निवडून आली, लोकसभेवर सगळी गेली. आता ही जी लोकसभेवर निवडून लोक आलेली आहेत 545 ही काय करत असतात? याच्यामध्ये 2-3 लोक उभी राहतात इलेक्शनसाठी आणि मग त्याच्यातला लोकसभेचा अध्यक्ष ज्याला जास्त मत मिळेल तो लोकसभेचा अध्यक्ष असतो. आणि हे ठरवतं कोण? तर हे ठरवतात राष्ट्रपती, बरोबर. आणि त्यामुळे जसं लोकसभा स्वतःचा अध्यक्ष निवडते तसं मात्र राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष निवडता येतो का? नाही. इथं इलेक्शनसाठी लोक उभी राहिलेली असतात आणि त्यांना लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीतली लोक त्यांना मतं देतात आणि म्हणून इथे राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाही. त्यामुळे एकही विधान बरोबर नाही. ओके. पुढचा प्रश्न. मगाशी मी सांगितलंय की 4 प्रश्नांची उत्तरं बदललेली आहेत, तेवढी बदलून घ्यायची आहेत. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणाचे मूल्य राज्यगणिक वेगळे असते? तर प्रत्येक राज्याचा जो काही विधानसभा सदस्य असतो तर तो राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतो आणि तो राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतो. बरोबर. फक्त कोण? निर्वाचित सदस्य जेवढे असतात तेवढेच भाग घेतात. मग तो त्याचं किती मूल्य टाकतो? तर त्याच्या लोकांची संख्या, त्यांचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची संख्या भागिले त्यांची जी काही लोकसंख्या असते ती आणि गुणिले काहीतरी असतं, 1000 असेल 100 असेल असं. तर असं तुमच्या विधानसभेच्या सदस्याचं मूल्य जे आहे, मताचं मूल्य ते काढलं जातं आणि तितकी मतं तो जो माणूस आहे तर तो माणूस राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये देत असतो. सो अशा पद्धतीने तुमचा कोणाचं मूल्य वेगळं असतं? तर विधानसभेच्या सदस्याचं, कारण प्रत्येक राज्याची लोकसंख्या कमी आहे. प्रत्येक राज्याची लोकसंख्या कमी आहे. कमी आहे का? नाही. प्रत्येक राज्याची लोकसंख्या वेगवेगळी आहे आणि म्हणून या लोकांच्या मतांचं मूल्य राज्यागणिक वेगवेगळं होत असतं. पुढचा प्रश्न. आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचं आहे तर नदींच्या खोऱ्यांचा क्रम लावायचा आहे आपल्याला. हा आहे पश्चिम भाग आणि आपण चाललेलो आहोत पूर्वेकडे. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना सगळ्यात पहिल्यांदा नदी तुम्हाला कुठली लागेल? तर सावित्री नदी लागेल. सावित्री नदी आहे कुठे? रायगडमध्ये तुमच्या, म्हणजे तुमच्या कोकणामध्ये आहे. त्यानंतर जर तुम्ही पश्चिम घाट, वेस्टर्न घाट जर तुम्ही ओलांडून गेलात तर तुम्हाला कोण लागेल रे? भीमा लागेल. मग भीमेचीच उपनदी लागेल सीना. आणि सगळ्यात कोपऱ्यात कोण असते? आपली वहिनी असते कोपऱ्यामध्ये आणि त्यामुळे वैनगंगा कुठे आहे? कोपऱ्यामध्ये आहे. वैनगंगा, वर्धा आणि पैनगंगा, बरोबर. पैनगंगेची उपनदी कुठली आहे सांगा जरा मला. पायधू, पटकन सांगा. पैनगंगेची उपनदी कुठली आहे? पटकन सांगा. आणि मांजरेची उपनद्या सांगा, पटापट सांगा. मांजराच्या आणि पैनगंगेच्या उपनद्या सांगा मला. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनामध्ये विभाग कुठला अग्रेसर आहे? तर बघा, कोकणामध्ये कापूस आहे का? अजिबात नाही. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर कापूस आहे का? तिथे नाही. कापूस कुठे आढळतो? तुम्हाला पठारावरती कापूस आढळतो. मग पठाराचा भाग कुठला आहे? पश्चिम महाराष्ट्र आहे का? नाही. विदर्भ आहे आणि मराठवाडा आहे जिथं पठाराचा भाग आहे आणि त्यामुळे तुमचा कापूस उत्पादक विदर्भ आणि मराठवाडा. पुढचा बघा, हा प्रश्न आपण चेंज केलेला आहे. माझं एक कन्फ्युजन झालं त्यामुळे उत्तर त्याचं मी वेगळं दिलेलं होतं. मात्र आता तुम्हाला याच्यात मी थांबा, फोटो दाखवलाय का? हा बघा, इथे एक फोटो दिसतोय तुम्हाला. ह्या आहेत सगळ्या आपल्या खाड्या. ह्या अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडेच गेलेल्या सगळ्या खाड्या आहेत. सगळ्यात पहिली खाडी आहे दातीवारची खाडी, जी की तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये दिसते. दातीवार पालघर. दातीवार पालघर. त्यानंतर वसई आहे. वसईची खाडी पण तुमची वसई पालघर या ठिकाणी आहे. ठाण्यामध्ये ठाण्याची खाडी. मनोरी असेल, मालाड असेल, माहीम असेल, तर ह्या मुख्य याच्यामध्ये म्हणजे मुख्य मुंबईचा जो भाग आहे ना, मुंबई उपनगराचा, तिथून त्या सुरू होतात. मनोरीची खाडी दहिसरला, मालाडची खाडी मालाडला आहे, माहीमची खाडी माहीमला आहे आणि मग त्यानंतर ह्या 3 खाड्या गेल्या मुंबईमधल्या
तर मग सुरू होतो रायगडचा भाग आणि रायगडमध्ये सुरू होते धरमतरच्या खाडीपासून पाताळगंगा. पाताळगंगा, धरमतरची खाडी, रायगडमध्ये शिरलोय आता आपण. त्यानंतर राजापुरीची खाडी आणि त्यानंतर बाणकोटची खाडी. बाणकोटची कुठे आहे? सावित्रीने बाण मारला, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या ट्रिक. सो बाणकोट. त्यानंतर मग केळशी येते, भारजा नदीची आहे, ऍक्च्युली भारजा नदीवरती ती केळशीची खाडी आहे, ती येते. नंतर दाभोळ वाशिष्ठी नदीवरती, जयगड शास्त्री नदीवरती, भाट्टे काजळी नदीवर, पूर्णगड, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, आचरा, कालावली, कर्ली आणि मग शेवटची कुठली आहे? शेवटची आहे तेरेखोल. कुठली आहे शेवटची? तेरेखोलची खाडी. अशा पद्धतीने या सगळ्या खाड्या इथे तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार काय लागतो क्रम त्यांचा? राजापुरीची खाडी टाकलेला आहे मी PDF ग्रुपमध्ये मगाशीच टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या PDF मध्ये हा फोटो आहे. दाभोळ आहे, वाशिष्ठी नदी, जयगड आहे, कुठली होती जयगड? बघा बघा बघा, पटकन बघा. जयगड, शास्त्री नदी, जयगड शास्त्री नदीवरती आणि तेरेखोलची खाडी. तेरेखोल म्हणजे एकदम सिंधुदुर्गला तेरेखोलची खाडी आहे. आणि राजापुरी जी आहे, राजापुरीची खाडी कुठल्या नदीवर आहे? तर काळ नदी आहे. या काळ नदीवरती काळ नदीवरती राजापुरीची खाडी आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आहे त्याचं. हे एक दुसरं उत्तर आपलं बदललेलं. पुढचं, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये रस्त्यांची लांबी प्रति 1 लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे. तर का बरं सर्वात अधिक आहे? कारण तिथं असलेली लोकसंख्येची घनता, तिथे असलेली लोकसंख्येची घनता कमी आहे, लोकच कमी आहेत म्हटल्यावर रस्ते जास्त दिसणार, रस्त्यांची घनता जास्त वाटणार आपल्याला आणि त्यामुळे हे विधान बरोबर आहे. नाशिक आहे, सातारा आहे, यांच्या लोकसंख्येची घनता सांगितलंय प्रति 100 चौरस किलोमीटर पेक्षा सुद्धा अधिक आहे. कारण तिथल्या लोकसंख्येची घनता जी आहे, तिथल्या लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि म्हणून दोन्ही विधानं बरोबर आहेत. ओके. आता समजा तुम्हाला असा एखादा आयोगाने प्रश्न विचारला की तुम्हाला तिथं माहित नाही का 100 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे, 50 आहे का 100 आहे, असं ठीक आहे, तुम्हाला आठवतच नाही, काय करायचं? तर लक्षात ठेवा, त्याच्या मागे आयोगाने एक क्लू दिलेला असतो तुम्हाला, हे कायम लक्षात ठेवायचं. हा प्रश्न PYQच आहे. सिंधुदुर्ग आणि गडचिरोली म्हटलं, इथं तुम्हाला लोकसंख्येमागे सर्वात जास्त रस्ते आहेत असं म्हणतायत. का बरं असं म्हणतायत? तर रस्ते जास्त आहेत कारण लोकसंख्या कमी आहे, म्हणजे घनता कमी आहे आणि इथे घनता जास्त आहे. कळालं? तर असा फक्त अंदाज लावायचा तुम्ही, तुमची नाशिक आणि सातारा ह्याची घनता बाबा 100 आहे का 104 असेल का 110 असेल, असा विचार करायचा नाही, असा विचार करायचा नसतो. त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर. कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नाहीये? तर ताडोबा आहे, ताडोबा अभयारण्यामध्ये. घोडझरी आहे, घोडझरी तलाव आहे. असोला मेंढा तलाव आहे. कुठलं नाहीये? तर नवेगाव तालुका, नवेगाव जिल्हा आहे. नवेगाव काय रे, जिल्हा आहे का तालुका आहे? तालुका आहे. कुठे? गोंदियामध्ये नवेगाव आहे आणि त्यामुळे तो चंद्रपूरमध्ये नाही. ऑप्शन क्रमांक 2. तिसरा आपला बदललेला प्रश्न. पुढे, डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये आढळतो. बरोबर आहे, डोलोमाइट. चुनखडी हा जो आहे हा कडाप्पा प्रणालीमध्ये आढळतो. तर नाही, तर तो विंध्ययन प्रणालीमध्ये आढळतो. आणि चुनखडी फक्त विंध्ययन, विंचू असंच लक्षात ठेवायचं आहे. ऍक्च्युली जिथून मी प्रश्न हा दिला होता त्या पुस्तकामध्ये ते चुकीचं दिलेलं आहे, त्यामुळे तो आपलं उत्तर जे आहे ते चुकीचं आलं. आता मात्र त्या उत्तराला बरोबर करून घ्यायचं आहे. ओके. हे बघा, आर्कियन जी खडक प्रणाली आहे त्याच्यामध्ये लोह खनिज आढळतं. लक्षातच ठेवायचं. आलो म्हणजे काय? तर आर्कियन, लोह खनिज. आवाज माझा येत नाहीये का? आवाज येत नसेल तर सांगा. सो आर्कियन म्हणजे आलो लक्षात ठेवायचं. आ म्हणजे आर्कियन, लो म्हणजे लोह खनिज असं. त्यानंतर धारवाड, तर धारवाडला धाम लक्षात ठेवायचं. धारवाडला काय लक्षात ठेवायचं? धाम असं लक्षात ठेवायचं धारवाडला. म्हणजे धारवाडमध्ये मॅग्नीज आहे. धारवाडमध्ये काय आहे? धारवाडमध्ये मॅग्नीज आहे. गोंडवाना, तर गोंडवानामध्ये दगडी कोळसा जो आहे, गोंडवाना दगडी कोळसा, गोंडवानामध्ये दगडी कोळसा आढळतो. विंध्ययनमध्ये वाळू आणि चूनखडी. विंध्ययनमध्ये वाळूचा खडक पण आढळतो आणि चूनखडी पण आढळते. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं हे तुम्हाला की विंध्ययनमध्ये वाळूचा जो खडक आहे, वालुकाश्म खडक आणि चूनखडी असे दोन्ही आढळतात आणि ते फक्त चंद्रपूरमध्ये, फक्त चंद्रपूरमध्ये आढळतात. आणि कडाप्पा, तर कडाप्पा कुठे येतो? आपल्या ह्या खालच्या याच्यामध्ये येतो, म्हणजे कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, तिथे आपल्याला कडाप्पा प्रणाली आढळते आणि तिथे आपल्याला काय आढळतं कडाप्पा प्रणालीमध्ये? तर लोह खनिज जे आहे, लोह खनिज सुद्धा आढळतं कडाप्पा प्रणालीमध्ये.
आता सिंधुदुर्गामध्ये मॅग्नीज आहे, फेरस आहे म्हणजे लोखंड आहे आणि जिप्सम आहे. त्यानंतर मॅग्नीज 40% साठे महाराष्ट्रामध्ये आहेत. सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर या 3 ठिकाणी तुम्हाला मॅग्नीज आढळतं. त्यानंतर पुढचं आहे बॉक्साईट. बॉक्साईट कुठे आढळतं तुम्हाला? 21% बॉक्साईट महाराष्ट्रामध्ये. आणि आढळतं कुठे? तर सातारा आहे, कोल्हापूर आहे आणि कोकण. बॉक्साईट म्हटलं की कोकणातच जायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. बॉक्साईट बुक्के सगळे कोकणात. त्यानंतर लोहखनिज आहे. लोहखनिजाचे साठे तुम्हाला चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे आणि गोंदिया आहे. तर या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये लोहखनिजाचे साठे सापडतात आणि ते 20% लोहखंड आपल्या लोहखनिज किंवा लोखंड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. चुनखडीचे साठे यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी सापडतात. कायनाईट आणि सिलिमनाईट भंडारा आणि गोंदिया. डोलोमाइट यवतमाळ आणि गडचिरोली, चंद्रपूर. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर. एवढं इथं लक्षात ठेवायचं आहे. कुठे गेला तो पेपर? आणि त्यामुळे दोन्ही विधानं योग्य आहेत का? नाही. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. मी 1 केलंय का त्याचं? हो. 21चं 1 दिलेलं आहे, ते 1 बदलून घ्या उत्तर. सो फक्त 1 बरोबर आहे. पुढचे धबधबे आहेत महत्वाचे. मार्लेश्वर रत्नागिरीला धबधबा आहे. ठोसेघर कुठे आहे? ठोसेघर सातारा. चौताळा माहिती आहे, बीड आहे आणि रंधा अहमदनगरला. PYQ आहे. चुकीचा येऊच शकत नाही आणि चुकीचा आलाच नाही पाहिजे. पुढचं अतिशय सोपं. वारली म्हटलं तर ठाणे जिल्हा येतो. कातकरी म्हटले तर रायगड जिल्हा येतो. त्यानंतर गौंड चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये. भिल्ल जे आहे ते भिल्ल वरती आढळतात. नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल तर या भागामध्ये तुम्हाला भिल्ल सापडतात. आणि कोरकू म्हटलं तर अमरावतीमध्ये. तुमच्या एरियामध्ये राहणार जरी तुम्हाला माहिती असेल तरी पण तुम्हाला एलिमिनेशन करून उत्तर काढता येतं. पुढचे आहेत घाट. कोकणातले घाट अतिशय सोपे. थळघाट वरती नाशिकला आहे. कुंभारली घाट चिपळूण आहे. चिपळूण आणि कराडला जोडणारा आहे. त्यानंतर फोंडा घाट आहे रत्नागिरी मधला आणि आंबोली घाट आहे सिंधुदुर्ग मधला. बॉक्साईट पासून क्रोमाइटचं उत्पादन होतं? नाही. कोणाचं होतं? ॲल्युमिनियमचं होतं. पहिलं विधान चुकलं. सांगली जिल्ह्यामधल्या शिराळा तालुक्यामध्ये बॉक्साईट सापडते. बरोबर आहे. सांगली असेल, साताऱ्याचा भाग असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, वरती अगदी पालघर पर्यंत सगळीकडे तुम्हाला कोकणाच्या भागामध्ये जिथे जास्त पाऊस पडतो तिथे तुम्हाला माहिती आहे की बेसाल्ट खडकाच्या रासायनिक विदारणामधून जो बॉक्साईट आहे, हा बॉक्साईट बनत असतो. किंवा जांभी मृदा आहे, जांभी मृदा म्हणते, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये तुंगार टेकड्या आहेत. तुंगारेश्वर म्हणून एक ठिकाण आहे तिथे प्रसिद्ध. तर त्या तुंगारेश्वरमध्ये सुद्धा बॉक्साईटचे साठे आहेत. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. ब आणि क बरोबर. पुढचं कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जांभा खडक जो आहे त्याची पठारं आहेत. बरोबर आहे. जांभा खडक हा बेसाल्टच्या कायिक विदारणापासून होतो का? नाही. आत्ताच आपण म्हणालो तर रासायनिक विदारणापासून होतो. महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावरती क्रिटॅशियस कालखंडातले लाव्हाचे थर आहेत. तर आहेत का? सांगा, आहेत का? एकच मिनिट. पुढचं बघा. त्यामुळे महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावरती क्रिटॅशियस कालखंडातले लावाचे थर आहेत. बरोबर आहे. फक्त काय चुकीचं आलेलं आहे इथे आपलं? तर दुसरं विधान जे आहे हे दुसरं विधान चुकीचं आलेलं आहे की जांभा खडक जो आहे हा जांभा खडक बेसाल्टच्या कायिक विदारणापासून बनत नाही तर रासायनिक विदारणापासून बनतो. त्यामुळे हे चुकलं. तर उत्तर काय येणार आहे? अ आणि क बरोबर आहे का इथे? नाही. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? ब चूक. पुढचा प्रश्न बघा. ठाणे जिल्ह्यामधल्या अकलोली इथे तुमचे गरम पाण्याचे झरे आहेत. बरोबर आहे. गुहागर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेकडे आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा आयोगाने तुम्हाला भूगोलाचे प्रश्न विचारलेले आहेत, भूगोलाचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला उत्तरेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, तुम्हाला नकाशा माहिती पाहिजे. आयोगाचं म्हणणं काय का तुम्हाला नकाशा माहिती पाहिजे. कुठला तालुका कुणाच्या पश्चिमेला आहे का उत्तरेला आहे का दक्षिणेला, तुम्हाला 1000 नावं भले माहिती नसतील त्यातल्या तालुक्यांची, पण कमीत कमी तुम्ही नकाशा बघितलेला असला पाहिजे. तुम्हाला कोकणात हे इतकं माहिती असायला पाहिजे की गुहागर पर्यटन क्षेत्र आहे. गुहागरला समुद्र किनारा जर असेल तर समुद्र किनारा हा चिपळूणच्या पूर्वेकडे येईल. पूर्वेकडे येईल का पश्चिमेकडे येईल? तर हा पूर्वेकडे नसून कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. एवढंच. आणि त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. उरळी कांचन इथे वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे अ आणि क बरोबर. पुढचा प्रश्न बघा. मुंबईमध्ये 26 जुलै 2005 ला 900 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. बरोबर आहे. पूर आलेला होता 26 जुलैचा पूर.
मावळ प्रदेशामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण काय होत जातं, वाढत जातं. आता जेव्हा आपण मावळ हा प्रदेश, मावळवर आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा की मावळ हा जो प्रदेश आहे हा तुमचा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये मोडतो. आयोगाने दिलेलं विधान आहे. ज्यावेळेस आपण मावळच्या भागात जातो, इथे पुणे जिल्ह्यामध्ये, तर इथं त्याने सांगितलंय की पश्चिमेकडे जर आपण जाऊ, म्हणजे आपण पश्चिमेकडे जाऊ म्हणजे काय, तर आपण घाट माथ्याकडे जाऊ, आणि घाट माथ्याकडे जर आपण जात असू तर पावसाचं प्रमाण जास्त होणार आहे, आणि त्यामुळे हे विधान काय आहे, हे विधान बरोबर आहे. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, तर बरोबर आहे. हा जर असा कोकणाचा पट्टा तुम्ही घेतला तर दक्षिण कोकणामध्ये जो आंबोली भाग आहे सिंधुदुर्गमध्ये असलेला, तर त्या आंबोलीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो, आणि त्यामुळे उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तिन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचं विधान बघा. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्ष, मला वाटत नाही की भूगोलाचे प्रश्न काहीही तुम्हाला कठीण गेले असतील. अतिशय सगळे प्रश्न सोपे आहेत, अतिशय सोपे. तर वरील सर्व बरोबर. मोसमी वनातील वृक्षांची पाने का उन्हाळ्यात गळून पडतात, का तर त्यांचं बाष्पीभवन कमी व्हावं, पाणी त्याच्या शरीरामध्ये साठून राहावं आणि पाण्याचा अपव्यय थांबवावा, यासाठी ते काय करतात, स्वतःची पानं गाळत असतात. अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ जास्त असणारं राज्य कुठलं आहे, तर ते आहे महाराष्ट्र. कुठलं आहे, महाराष्ट्र, लक्षात ठेवायचं. आता पुढचे इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुरू झालेले आहेत. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का सगळं? पुढे जाऊया. प्रश्न नीट ऐका. भाववाढीचा मौद्रिक दृष्टिकोन जो आहे तर तो कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडला, असा प्रश्न आहे. तर हा जो भाववाढीचा मौद्रिक दृष्टिकोन आहे हा कुणी मांडलेला आहे, तर हा मॉनिटरी अप्रोच टू इन्फ्लेशन हा मांडलेला आहे मिल्टन फ्रीडमन या अर्थतज्ञाने. आता तुमचं काम काय आहे की हे विधान आणि ह्याचं हे वाक्य तुम्हाला पाठ करायचं आहे. आता पुढचा आहे तुमचा फिशर आणि दुसरा आहे तुमचा एम.जे. केन्स. तर केन्स जो आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. केन्स काय म्हणतो, व्यवस्थेमध्ये केन्सला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे या शास्त्रज्ञाला, शास्त्रज्ञ नाही अर्थतज्ञाला. तर हा जो केन्स आहे, हा केन्स नेहमी काय म्हणतो, तर जर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराचं प्रमाण कमी आहे, भाववाढ खूप जास्त झालेली आहे, बेकारी आहे, दारिद्र्य आहे, तर हे सगळं जर तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही शिलकीचा अर्थसंकल्प मांडून किंवा समतोल अर्थसंकल्प मांडून तो काहीही कामाचा नाही. याने तुमच्या देशाचा विकास होणार नाही, आणि म्हणून तुम्हाला तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला पाहिजे. आणि ह्या तुटीच्या अर्थसंकल्पाचा प्रवर्तक कोण असेल तर त्याला आपण केन्स असं म्हणतो, की तुटीच्या अर्थसंकल्पाचं धोरण तुम्ही कायम आणलं पाहिजे, असा कोण म्हणतो, केन्स म्हणतो. ओके. ह्या केन्स आयोगाने पुस्तकाचं आपल्याला नाव विचारलेलं आहे, जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. तर हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे केन्सच पुस्तक आहे. आता पुढे आहे दोन, फिशर एक आहे आणि दुसरा आहे तुमचा मार्शल. आता हा फिशर आणि मार्शल हे दोघं काय म्हणतात, तर त्यांनी पैशांचा जो व्यवहार आहे, तर ह्या पैशांचा व्यवहार आणि पैशांचा पुरवठा बाजारामध्ये किती असायला पाहिजे आणि हा कसा असतो, तर या सगळ्यांसाठी त्यांनी सूत्र दिलेली आहेत आपल्याला, आणि ती कशी सूत्र आहेत तर ते आपण बघूया. बघा, आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेला खूप वेळा, मला वाटतं आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 वेळा हे जे फिशरचं सूत्र आहे MV = काय आहे, MV = PT, तर ह्या सूत्रावर आयोगाने 10 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हा प्रश्न आता प्रिलियम्सला आला पाहिजे, मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, आलाच पाहिजे. बघा, पैशाचा संख्यात्मक सिद्धांत जो आहे, हा पैशांचा संख्यात्मक सिद्धांत म्हणजे पैसा किती असायला पाहिजे मार्केटमध्ये, त्याचे दोन दृष्टिकोन मांडलेले आहेत. पहिला दृष्टिकोन आहे व्यवहार दृष्टिकोन आणि दुसरा आहे तुमचा रोख शिल्लकीचा, त्याला आपण केम्ब्रिज आवृत्ती म्हणतो. दुसरा आहे तुमचा रोख शिल्लकीचा दृष्टिकोन. पहिला कोण आहे, तर व्यवहाराचा दृष्टिकोन. पैशाचा संख्यात्मक सिद्धांत, त्याच्यात दोन दृष्टिकोन येतात. पहिला आहे व्यवहार दृष्टिकोन आणि दुसरा आहे तुमचा रोख शिल्लक दृष्टिकोन. आता हे कसे आहेत बघा, याच्यासाठी त्याचा व्यवहार दृष्टिकोन जेव्हा त्याने मांडला या फिशरने, तेव्हा त्याने कसा तो एक्सप्लेन केला, तर त्याने एक सूत्र दिलं. काय सूत्र दिलं, त्याने एक सूत्र दिलं MV = PT. काय सूत्र दिलं त्याने, MV = PT. आता हा M म्हणजे काय म्हणतो तो, तर M म्हणजे म्हणतो मनी सप्लाय. मनी सप्लाय म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण किती पैशाचा सप्लाय आहे. आणि V म्हणजे तो काय म्हणतो, MV = PT आहे. PT म्हणजे ट्रान्झॅक्शन, टोटल ट्रान्झॅक्शन. T म्हणजे
व्ही म्हणजे तो काय म्हणतो की हा पैसा फिरण्याचा वेग किती आहे, म्हणजे किती वेगाने हा पैसा तुमच्या मार्केटमध्ये फिरतो, तर तुमच्या पैसा फिरण्याचा वेग किंवा वेलोसिटी म्हणूया त्याला. आणि एम म्हणजे त्यांनी सांगितलं आहे मनी सप्लाय. त्यानंतर पी म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमचे जे व्यवहार आहेत या व्यवहारांची किंमत म्हणजे तुमचे प्राइजेस. पी म्हणजे काय सांगितले त्यांनी, प्राइजेस सांगितलेले आहेत. आणि टी म्हणजे तुमचे ट्रान्झॅक्शन्स किती होतात, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती ट्रान्झॅक्शन्स होतात. काय काय सांगितलं, एम म्हणजे सांगितलं मनीचा सप्लाय किती आहे, व्ही म्हणजे सांगितलं वेलोसिटी म्हणजे हा पैशांचा फिरण्याचा वेग किती आहे, पैसे फिरण्याचा वेग किती आहे. पी म्हणजे त्यांनी सांगितलं प्राइजेस किती आहे, तुमच्या वस्तूंच्या किमती किती आहेत, म्हणजे अतिभाववाढ आहे का, त्यासाठी प्राइजेस. आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की किती ट्रान्झॅक्शन होत आहेत. समजा पैसे सगळ्यांकडे आहेत आणि कोणी वस्तूच खरेदी करत नसेल तर अर्थव्यवस्था चालेल का, नाही चालणार. ट्रान्झॅक्शन होणं गरजेचं आहे. म्हणजे जर इथं तुम्ही त्याला आपण ह्याला समचलनामध्ये ह्यांनी हे सगळं दाखवलेलं आहे, एमव्ही इज इक्वल्स टू पीटी समचलन आहे. त्याला काय म्हणायचं आहे की जेवढा मनी सप्लाय असेल तेवढा तुमचे ट्रान्झॅक्शन पण असले पाहिजेत. कळलं, म्हणजे एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल तुमचा टी आहे, म्हणजे मनी सप्लाय आहे तर ट्रान्झॅक्शन पण झाले पाहिजे, तरच तुमची अर्थव्यवस्था काय होणार आहे, बूस्ट होणार आहे, तरच तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येणार आहे. असा कुठला दृष्टिकोन आहे त्याचा, तो आहे व्यवहार दृष्टिकोन. हा कोणाचा आहे, हा आहे फिशरचा. ओके, आयर्विन फिशर. त्याने सूत्र काय दिलं, एमव्ही इज इक्वल्स टू पीटी. दुसरं सूत्र कोणी दिलं, तर दुसरं सूत्र दिलं अल्फ्रेड मार्शल जो आहे. अल्फ्रेड मार्शलने दुसरा सिद्धांत मांडला, तो म्हणतो रोख शिल्कीचा सिद्धांत. रोख शिल्कीचा सिद्धांत. इथं तुम्ही काय म्हणता, इथं तुम्ही म्हणता मनीचा सप्लाय म्हणजे पैशाचा पुरवठा किती होतो, तर इथे हा काय म्हणतो की तुमच्या व्यवहारांपेक्षा पैशाचा पुरवठा जो आहे, या पैशाचा पुरवठा महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये रोख शिल्लक किती आहे, म्हणजे समजा माझ्याकडे 100 रुपये आहेत, माझ्याकडे किती आहे, 100 रुपये आहेत, मी 100च्या 100 बँकेत ठेवले, माझ्याकडे खर्च करायला रोख शिल्लकच नाहीये, तर काही ते अर्थव्यवस्थेमध्ये चालना येईल का, नाही. आणि त्यामुळे महत्वाचं काय आहे की लोकांकडचा जो पैसा त्यांनी खर्चासाठी उपलब्ध ठेवलेला आहे तो तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पैशाचा व्यवहारापेक्षा पैशाचा पुरवठा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणून तरी सूत्र दिलं एम इज इक्वल्स टू केपीटी. केपीटी, एम म्हणजे तुमचा मनी सप्लायच आहे, के म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे लोकांकडचा, के म्हणजे लोकांकडचा, लोक, क क म्हणजे के असं लक्षात ठेवायचं. लोकांकडचा पैसा जो खर्चासाठी उपलब्ध असतो तो, आणि पी म्हणजे प्राइजेसच आहेत आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे. अशा पद्धतीचं केम्ब्रिज आवृत्ती असलेलं सूत्र कोणी दिलेलं आहे, तर अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्याला दिलेलं आहे. ओके, ह्याला काय म्हणतात, ह्याला सगळं हा सगळा मेन्सचा अभ्यास आहे, पण हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत, कारण आता मेन्स काय आणि प्री काय सगळं एकच झालेलं आहे. आणि त्यामुळे आणखीन एक लक्षात ठेवा की फिशरच्या सूत्रापेक्षा अल्फ्रेड मार्शलचं जे सूत्र आहे हे जास्त प्रभावी आहे, हे जास्त परिणामकारक आहे. पुढे आहे पुढचा प्रश्न बघा, हा झाला प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न, जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला इथे. स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण, तर ही कुठली योजना आहे, ट्रायसेम आहे का ही, ट्रायसेम, बरोबर, ही कुठली आहे, ट्रायसेम आहे. तर ही स्वयंरोजगारासाठीची ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देण्याची ट्रायसेम योजना जी आहे तर ती कधीची आहे, 15 ऑगस्ट 1979 आहे, जिथे की युवक जे आहे त्या युवकांना कौशल्य शिकवली जातात की जेणेकरून त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करावा, म्हणून त्यांना जी उपयुक्त कौशल्य आहे ती कौशल्य शिकवली जात असतात. कुठे, तर ग्रामीण युवक जे आहे ते ग्रामीण युवकांना. त्यानंतर आहे तुमचा अल्पभूधारक विकास कार्यक्रम. तर अल्पभूधारक विकास कार्यक्रम कधीचा आहे, तुमचा 1971चा आहे. सीमांत शेतकरी आणि शेतमजूर विकास कार्यक्रम सीमांत 70चा आहे, सीमांत 70. आणि आयआरडीपी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर हा आयआरडीपी कधीचा आहे, आयआरडीपी आहे तुमचा 1980चा. आता काही इथं तुम्हाला मी गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ते बघून घ्या. सगळ्यात महत्वाच्या ज्या ज्या योजना आहेत तर त्या बघा. पहिला सगळ्यात महत्वाचा ज्याच्यावर खूप जास्त प्रश्न आले तो म्हणजे नरेगा कायदा. नरेगा कायदा कधीचा आहे, नरेगा कायदा आहे तुमचा 2005चा. आणि 2009ला काय केलं आपण, त्याला मनरेगा असं नाव दिलेलं आहे. 2006ला हा मनरेगा जो आहे तो मनरेगा आला 2006ला, म्हणजे कायदा कधीचा आहे, 2005चा आहे. रोजगार हमी योजना 1972ची आहे, महाराष्ट्राने सुरू केलेली. त्यानंतर आहे तुमची ट्रायसेम जी आता बघितली आपण, 15 ऑगस्ट 1979ची योजना आहे ट्रायसेम. आता ही जी ट्रायसेम आहे तर ती कुठल्या वयोगटातल्याच युवकांना प्रशिक्षण देणार आहे, 18 ते 35 वयोगटातले दारिद्र्य रेषेखालची लोक, एससी आणि एसटी लोक, या लोकांना
प्रशिक्षण देण्याची योजना आहे ट्रायसेम योजना. याच्यामध्ये ही जी नागरिक असतील किंवा हे जे काही युवक असतील, या युवकांनी प्रौढ शिक्षणाचा कमीत कमी 9 महिन्यांचा अभ्यास जो आहे, हा 9 महिन्यांचा अभ्यास पूर्ण केला असला पाहिजे. अशाच युवकांचा समावेश आपण या ट्रायसेम योजनेअंतर्गत करतो आणि मग त्यांना आपण कौशल्य जी आहे ती कौशल्य प्रदान करतो की जेणेकरून त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करावा. ही योजना आहे कधीची? तर योजना आहे 1979 ची. सीमांत शेतकरी 70-71 ची. IRDP आहे 1980 ची. त्यानंतर पुढची आहे तुमची DWCRA. DWCRA म्हणजे काय? तर डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरियाज. DWCRA कधीची आहे? तर तुमची 1982 ची योजना आहे. स्वर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना कधीची आहे? 99 ची आहे. आणि स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, शहरी 97 ची, नंतर आली ग्रामीण 99 ला आली. ठीक आहे. सो ह्या दोन योजना लक्षात ठेवायच्या आहे. 99 ची आहे. त्यानंतर एक महत्त्वाची योजना आहे ग्रामीण जीवनोन्नती अभियान. तर हे या योजनेचा म्हणजे हिची मेन योजना आहे उमेद नावाची योजना. आता ही उमेद नावाची योजना काय आहे आणि हे ग्रामीण जीवनोन्नती अभियान कधी सुरू केलेलं आहे? तर 2011 ला सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये काय केलं जातं? तर जीवनोन्नती म्हणजे काय? तर जीवनाच्या सगळ्याच तुमच्या अँगलमध्ये किंवा सगळ्याच तुमच्या भागांमध्ये सगळ्याच गोष्टी तुमचा दर्जा चांगला झाला पाहिजे. म्हणजे गरिबी निर्मूलन तर झालंच पाहिजे. समुदाय आहे त्या समुदायांचा सुद्धा विकास झाला पाहिजे. त्यासोबत शाश्वत उपजीविका त्यांना मिळाली पाहिजे. आणि बचत गट आहेत म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत यांचा सुद्धा आपल्याला विकास करायचा आहे. ज्याच्या माध्यमातून ज्या काही महिला आहेत त्या महिला आत्मनिर्भर बनतात. छोटे मोठे उद्योगधंदे त्यांना करता येतात. त्यासाठी त्यांना कर्ज दिलं जात असतं गटागटांना. तुम्हाला माहिती आहे सगळं. तर हे सगळं 2011च्या उमेद या योजनेच्या अंतर्गत आहे हे सगळं. त्यानंतर आजीविका योजना आहे 2011 ची. राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन म्हणजे 2013चं, म्हणजे काय NULM जे म्हणतो आपण त्याला ते. आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान योजना माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. शहरी नूतनीकरण मिशन आहे हे. तर ह्याला कधीच आहे? 2006चं आहे. 2006चं आहे. आणखीन एक ज्या ज्या योजनांमध्ये समजा तुम्हाला जोड्या लावायला आल्या, ज्या ज्या योजनांमध्ये तुम्हाला जवाहरलाल नेहरूंचं नाव दिसतं तर लक्षात ठेवायचं 2013च्या आधीच्या त्या सगळ्या योजना असायला पाहिजेत. जिथे जिथे तुम्हाला दीनदयाल उपाध्याय, प्रधानमंत्री असं वगैरे नावं जिथे दिसतात तर त्या सगळ्या योजना तुम्हाला 2014च्या नंतर टाकायच्या आहेत. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढचं प्रश्न बघा. बऱ्याचशा योजना कमीत कमी 20 ते 30 योजना आणि योजनांची वर्ष तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. कुठली पण करा. आणि हा भाग येतो कशामध्ये? तर आपण दारिद्र्य निर्मूलन आणि समावेशन असा जो अभ्यास करतो त्याच्यामध्ये हा आपल्याला अभ्यास करायचा असतो. आणि जरी तो भाग राज्यसेवा पूर्वला असला तरी आपण एकंदरीत ह्याचा अभ्यास सगळा कधी करतो? जेव्हा आपण पंचवार्षिक योजना करतो तेव्हा. आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गतच ह्या सगळ्या योजना आहेत. बरोबर. पुढचा आहे 33वा प्रश्न. अर्थव्यवस्था विकसित होत असताना देशाची व्यावसायिक रचना कुठल्या क्षेत्राच्या बाजूने बदलत असते? तर कुठल्या क्षेत्रामध्ये बदल होत असतो? तर द्वितीय. आणि कुठल्या क्षेत्रात बदल होत असतो? सगळ्या क्षेत्रात बदल होतो. हे पहिलं विधान. पण कुठल्या बाजूने झुकत जाते ती? तर ती कुठल्या बाजूने झुकत जाते? द्वितीय आणि तृतीय क्षेत्र जे आहे तर या द्वितीय आणि तृतीय क्षेत्राच्या बाजूने ती काय होत जाते? झुकत जात असते, बदलत जात असते. इकडे तिला मोस्त म्हणजे कलतमाप ती घेत असते, कलतमाप घेते ती. पुढचा प्रश्न. आश्वासित रोजगार योजना आहे. तर ही जी आश्वासित रोजगार योजना आहे 1993 ची आहे. 2 ऑक्टोबर 1993. एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम आपण म्हणतो तिला. मला एक सांगा, ही जी 1993 ची योजना आहे आश्वासित रोजगार योजना आणि कुठली योजना आहे? ह्या दोन योजना मिळून कुठली योजना बनलेली आहे? मी तुम्हाला सांगते. स्वयंरोजगार योजना 2001 ची बनली. मग याच्यामध्ये 1993 ची ही योजना आणि प्लस कुठली योजना केली? एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स योजना आणि प्लस ही वाली योजना मला सांगा की ज्याच्यामधून स्वर्ण जयंती स्वरोजगार योजना जी आहे तर ती बनलेली आहे. संपूर्ण रोजगार योजना 2001 ची तर ती बनलेली आहे. मला हे फिल इन द ब्लँक्स तुम्ही सांगायचं आहे. आता संपूर्णपणे सेंद्रिय शेतीमध्ये 1 नंबर असलेला देश कोणता आहे? सांगा. सेंद्रिय शेतीमध्ये 1 नंबरला असलेला देश कुठला आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया सेंद्रिय शेतीमध्ये. आणि संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारा देश कुठला आहे? तर तो आहे एस्टोनिया. कुठला आहे? एस्टोनिया. ठीक आहे.
स्वर्ण जयंती स्वरोजगार योजना 1999ची, बरोबर आहे. स्वर्ण जयंती स्वरोजगार योजना आहे 1999ची आणि ही 1993ची. ह्या दोन्ही योजना मिळून 2001 ची कुठली योजना तयार झाली? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. कंबाईनला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. युनायटेड किंगडम आणि US मध्ये 6 ते 7% कार्यरत लोकसंख्या जी आहे शेतीवरती अवलंबून आहे. तर नाही, 6 ते 7% सुद्धा नाहीयेत, कारण ते विकसित देश आहेत आणि विकसित देशांमध्ये जे तुमचा रोजगार आहे हा रोजगार तुम्हाला जास्तीत जास्त तृतीय क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्रामधून मिळत असतो. जरी 6-7 दिलं असलं तरी 6-7 सुद्धा नाहीये, तर फक्त 1.4% किंवा 1 ते 2% लोकसंख्या जी आहे तितकीच लोकसंख्या त्यांची शेतीवरती अवलंबून आहे किंवा शेतीमध्ये काम करते. जसं आता आपण बघितलं की आपल्या GDP मध्ये शेतीचा किंवा कृषीचा वाटा किती आहे? 15 ते 16% आहे. असंच पकडून चालायचं ॲप्रॉक्स. आणि या 15 ते 16%मध्ये म्हणजे आपल्या GDP मध्ये याचं प्रमाण किती आहे? 15 ते 16% आहे. आणि जर या देशांच्या GDP मध्ये जर शेतीचं प्रमाण विचार केलं तर फक्त 0.5 ते 0.7 ते 8% इतकंच यांच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा आहे. म्हणजे हे कृषीवर आधारित असलेले देशच नाही आहेत, कारण हे विकसित देश आहेत, बरोबर. आणि त्यामुळे 15 ते 16% हा आपला GDP मध्ये, भारताच्या GDP मध्ये आपल्या कृषीचा वाटा आहे. पण यांच्या GDP मध्ये फक्त 0.5% ते 0.8% इतकाच GDP मध्ये यांच्या कृषी क्षेत्राचा वाटा आहे. भारतात कार्यरत लोकसंख्येच्या 49% लोकांना शेती रोजगार पुरवते का? 49% आहे का की जास्त आहे? सांगा मला, हे सांगा मला. हे तुमच्याकडून अपेक्षित आहे मला, कारण प्रश्न येऊन गेलेला आहे. कार्यरत संख्येच्या 49% लोकांना शेती रोजगार पुरवते का? तर नाही. कार्यरत संपूर्ण लोकसंख्येचा का, असा पण विचार करा आणि मला उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय आहे त्यांचं? दोन्हीही अयोग्य आहे, कारण 49% इतकं नाही. ओके ओके. कालच्या टेस्ट पेपर मधला एक प्रश्न बघा, आपला हा राहिलेला होता. तर 74 नंबरचा प्रश्न होता की डेप्ट सीलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट जो आहे, तर हा कुठल्या वित्त आयोगाने केलेली ही शिफारस होती? तर लक्षात ठेवा, याची समिती जर विचारली गेली, हे कुठल्या समितीने आणलं, तर एनकेसिंग समिती आहे. हा, समिती ही आहे. पण याची शिफारस जी आहे ही शिफारस 14वा वित्त आयोग जो आहे, या 14व्या वित्त आयोगाने ही शिफारस केलेली होती. आता यांनी ही जी शिफारस आहे ही शिफारस का केली होती? कारण आर्टिकल 292 आहे आणि आर्टिकल 292 नुसार सरकारला बाह्य देशामधून कर्ज घेता येतं. मात्र जरी ही तरतूद असली, बाह्य देशामधून त्यांना कितीही कर्ज घेता येत असलं तरी सुद्धा हवं तसं कर्ज घेऊन देशातली तूट आणि देशाची देयता ते वाढवू शकतात का? हवी तशी वाढवू शकतात का? नाही. आणि म्हणून आपण FRBM कायद्यानुसार सरकारवरती काय केलेले आहेत? निर्बंध घातलेले आहेत की राजकोषीय तूट तुम्हाला 3% आणि महसुली तूट तुम्हाला 0वर. ठीक आहे, 0वर पण नको तर 1%वर, अर्ध्या टक्क्यावर तुम्ही आणा. पूर्णपणे 0 तूट कधीच होऊ शकत नाही. म्हणून आपण सरकारवरती निर्बंध घालण्यासाठी म्हणून डेप्ट सीलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन कायदा जो आहे, या कायद्याची शिफारस केलेली आहे 14वा वित्त आयोग जो आहे यांनी केलेली आहे FRBM कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. तोच जो मगाशी प्रश्न विचारला, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधी आणलेली होती? सप्टेंबर 2001 ला आणलेली होती, ज्याच्यामध्ये आश्वासित रोजगार योजना आणि स्वर्ण जयंती रोजगार योजना ह्या दोन योजना एकत्र करून आपण ही जी योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 ला आणलेली आहे. उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी केलेली आहे? तर फिशर जे आहे, त्या फिशरने व्याख्या केलेली आहे. फिशरचं सूत्र मगाचं तुम्हाला आठवत असेल, काय होतं? MV = PT. केन्स तुम्हाला माहिती आहे, अल्फ्रेड मार्शल तुम्हाला माहिती आहे, पिगू तुम्हाला माहिती आहे. पिगू काय म्हणतो? पैसा. पैशाच्या व्याख्या कोणी केलेल्या आहेत? पिगूने केलेल्या आहेत. आता पुढे तुम्हाला व्याख्या मी दाखवते, तिथे आपण ते बघू. पुढचं बघा, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायची आहे आपल्याला. तर 2000च्या लोकसंख्या धोरणाचं आपल्याला वैशिष्ट्य जे आहे ती वैशिष्ट्ये विचारलेली आहे, किंवा वैशिष्ट्य नसतात, उद्दिष्ट असतात. धोरण म्हटलं तर धोरणाची उद्दिष्ट असतात, बरोबर. तर ही जर उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट आपल्याला विचारलेली आहेत. मुलांचा जन्मदर आहे हा 30 प्रति 1000 जन्मामागे करायचा आहे, बरोबर आहे. मग मला सांगा 25 कुठे करायचा आहे मुलांचा मृत्यूदर किंवा बालक मृत्यूदर? 25 कुठे करायचा आहे मला सांगा. मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे हे तर साहजिकच आहे, त्यामुळे बरोबर आहे.
बाळंतपण जी आहेत ही 80% संस्थात्मक झाल्या पाहिजेत, संस्थात्मक प्रसूती 80%च झाल्या पाहिजेत, पण नोंदणी किती झाली पाहिजे तर 100% नोंदणी झाली पाहिजे आणि 100% प्रशिक्षित व्यक्तीनेच ही जी डिलिव्हरी आहे ही प्रशिक्षित, आवाज कमी येतोय का सांगा मला जरा एकदा, तर प्रशिक्षित व्यक्ती ज्या आहे त्या प्रशिक्षित व्यक्तींकडूनच डिलिव्हरी झाली पाहिजे. आणि जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचे वय वाढवायचं आहे. जन्मदर किती करायचा आहे आपल्याला 2.1% इतका करायचा आहे. 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या स्थिर करायची आहे. जन्मदर आपल्याला 2.1% करायचा आहे आणि ज्या काही पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधा आपल्याला तात्काळ पुरवायच्या आहेत अशी आपल्या 2000च्या लोकसंख्या धोरणाची उद्दिष्ट आहेत. त्यामुळे सगळीच्या सगळी उद्दिष्ट बरोबर आहेत. ओके, पुढचं बाजार किमतीस स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता बघा बाजार किमतीस म्हणजे मार्केट प्राइस, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल म्हणजे काय ग्रॉस, देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक आणि उत्पादन म्हणजे प्रोडक्ट म्हणजे जीडीपी एमपी आणि घटक किमतीस, घटक किमतीस म्हणजे कोण आहे तुमचं फॅक्टर कॉस्ट आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे तेच जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट. तर जीडीपी ॲट मार्केट प्राइस आणि जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट याच्यामध्ये तुम्हाला काय फरक सांगितलेला आहे किंवा याच्यामध्ये मार्केट प्राइसमधून जेव्हा आपण फॅक्टर कॉस्टमध्ये येतो तेव्हा कुठल्या घटकांचा विचार आपण सोडून देतो किंवा कुठल्या घटकांचा विचार आपण करतो. तर जेव्हा आपण मार्केट प्राइसकडून फॅक्टर कॉस्टकडे येतो तेव्हा त्या वस्तूच्या किमतीमध्ये झालेले जे टॅक्सेस जे ॲड झालेले असतात आणि ज्या सबसिडीज त्याच्यामध्ये प्लस झालेले असतात, बरोबर, टॅक्सेस ॲड आणि सबसिडी मायनस, कसंही इकडे येताना आपण काय करतो टॅक्सेस, इकडे येताना टॅक्सेस काय करतो प्लस करतो आणि सबसिडी काय करत असतो मायनस करतो आणि इकडे उलटा आलो तर सबसिडी प्लस करतो आणि टॅक्सेस मायनस करतो, कसंही जसं तुम्हाला, पण तुम्हाला हे आलं पाहिजे की कधी ॲड करतो कधी प्लस करतो. म्हणजेच सांगते, परत सांगते तुम्हाला जर समजलं नसेल तर, जेव्हा आपण घटक किंमत म्हणजे काय, त्या वस्तूची तुमच्या कंपनीमध्ये तयार झाली तेव्हा तिची किंमत किती आहे. समजा हिची किंमत आहे 80 रुपये. आता ही मार्केटमध्ये जेव्हा जाईल तेव्हा मार्केटमध्ये जाताना तिच्यावरती हा सॉरी थोडं काळाच्या ओघामध्ये मी एक उत्तर जे आहे हे एक विधान चुकीचं धरून सगळंच बरोबर केलं. तर याच्यामध्ये ई जे ऑप्शन आहे, ई ऑप्शन नीट मी वाचलं नाही, चला वाचा. जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचे वय वाढवणे. तर जन्मदर आपल्याला कमी करायचा आहे पण म्हणून आपण कायद्याने लग्नाचं वय वाढवायचं आहे का, हे आपल्या धोरणामध्ये आहे का, हे आपल्या धोरणाचं उद्दिष्ट आहे का, तर नाही. त्यामुळे उत्तर त्याचं अ ब कड इतकंच आहे. ई त्याचं उत्तर नाही. यस, ई त्याचं उत्तर नाही आहे. ते थोडं काळाच्या ओघात मी ते ओघात वाचलं, ठीक आहे. तर ते एक लक्षात, ते एक बघून घ्या. तर याच्यामध्ये टॅक्सेस जे आहे ते टॅक्सेस काय होणार तुमचे प्लस होणार. समजा 5 रुपये टॅक्स लावला पण सरकार काय म्हणतं की, सरकार म्हणतं की ही वस्तू महत्वाची आहे, आम्ही ह्याच्यावर तुम्हाला 10 रुपये सबसिडी देतो. मग ह्या वस्तूची मार्केट प्राइस किती होईल 85 आणि 85 वजा 10 75 रुपये होईल, कळलं. किंवा सबसिडी जर सरकार म्हटलं आम्ही 2 रुपये सबसिडी देतो तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला आम्ही 2 रुपये सबसिडी देतो, 5 रुपये तुमचा टॅक्स लागला, किती होईल त्या वस्तूची किंमत, काहीही असू शकता. असं काही कंपल्सरी नाही की सबसिडी 2च रुपये असायला पाहिजे. 100 रुपये 50 रुपये पण सबसिडी देऊ शकतं सरकार. 80 प्लस 5 किती 85 आणि वजा 2 म्हणजे किती 83 रुपये तुमच्या वस्तूची किंमत जी आहे ही काय असेल मार्केट प्राइस असेल. मग याच्यावर कुठले घटक परिणाम करतात तर तुमचे जे टॅक्सेस आहेत आणि तुमची सबसिडी जी आहे हे दोन घटक जे आहेत हे दोन घटक तुमच्या या बाजार किमतीवरती परिणाम करत असतात. ओके, पुढचा प्रश्न बघा. जोड्या जुळवायच्या आहेत तुम्हाला आणि जोड्या जुळवताना नंबर तुमचा पाठ असायला पाहिजे का नाही. मग काय पाठ असायला तुमचे पाहिजे की तुम्हाला माहिती असायला पाहिजे की घनता कोणाची जास्त आहे एवढंच. भंडारा आहे, गोंदिया आहे, रत्नागिरी आहे, लातूर आहे. याच्यात सगळ्यात आधी आपण नेहमीच काय विचार करतो की जेवढे काही आदिवासी भाग आहेत तर त्या सगळ्या आदिवासी भागांमध्ये नेहमीच आपण म्हणतो की घनता जी आहे ही घनता जास्त असते. सॉरी इथं घनता म्हटलं सॉरी, इथं काय पाहिजे लिंग गुणोत्तराचा विचार करतोय आपण. आणि आदिवासी भागांमध्ये घनता जास्त पाहिजे का नाही ते विधान पण फिरवा. तर आदिवासी भागांमध्ये घनता जी आहे ही घनता कमी असते. का घनता कमी असते, कारण तिथे असलेलं वनांचं प्रमाण जास्त असतं, डोंगरदऱ्या जास्त असतात, त्यामुळे त्या भागांमध्ये घनता कमी असते. उदाहरण काय आहे, सगळ्यात बेस्ट उदाहरण गडचिरोली, सगळ्यात कमी घनता 74 फक्त घनता. पण विकसित भाग आणि खूप सारे उद्योगधंदे, खूप साऱ्या शाळा, खूप साऱ्या संस्था, खूप साऱ्या सुखसुविधा, मग तिथे घनता जास्त असते. जसं की मुंबई शहर, मुंबई उपनगर सर्वाधिक घनतेचा जिल्हा. आत्ताच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके,
आता बघायचं आपल्याला लिंग गुणोत्तर. तर ह्या 4 जिल्ह्यांमध्ये भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, लातूर सगळ्यात जास्त कोणाचा आहे? तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीचा आहे. का रत्नागिरीचं जास्त आहे हे पण माहिती आहे तुम्हाला, कारण तिथले सगळे पुरुष जे आहेत हे नोकरी धंद्यासाठी मुंबई, ठाणे या ठिकाणी आलेत. त्यामुळे रत्नागिरीला 3 ची जोडी लागेल. म्हणजे क ला कुठे लागेल? क ला 3 ची जोडी लागेल. त्यानंतर भंडारा आहे आणि गोंदिया आहे. तर भंडारात लक्षात ठेवायचं, सॉरी गोंदियामध्ये लक्षात ठेवा 999, एक नंबर लक्षात ठेवायचा. गोंदियामध्ये किती आहे? तर 999. सगळ्यात जास्त रत्नागिरीमध्ये 1122, सिंधुदुर्गमध्ये 1036, 1036 आहे. त्यानंतर गोंदियामध्ये 999. त्यानंतर सातारा आहे तुमचा 988 आणि 77. पालघर आणि सातारा हे दोन बघा नंबर थोडेसे चांगले आहेत, 988 आणि हा काय 977. ते लक्षात ठेवू शकतो. पण हे तर सगळं सोडा, इथून तुम्ही जोड्या लावाल, पाठ कराल, सगळं कराल. इथं तुम्हाला सी वरूनच जोडी लागते आणि तुम्हाला उत्तर मिळतं. आणखीन याच्यात आणखीन एक जोडी लावताना काय उत्तर तुम्ही कराल किंवा काय लॉजिक तुमचं लावाल? रत्नागिरीला सगळ्यात जास्त लावायचं आणि लातूरला सगळ्यात कमी लावायचं. कमी म्हणजे ह्या नंबरमधलं सगळ्यात कमी लावायचं, मग तुम्हाला उत्तर तिथे मिळून जाईल. पण जर या सगळ्या इथं तुम्हाला मी एक हे दिलेलं आहे लिहून, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, गोंदिया आहे, या सगळ्यांमध्ये हे जे काही जिल्हे आहेत बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा, तर सातारा थोडा सोडला, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, पालघर हे सगळे आदिवासी विभाग आहेत. आणि सगळ्या आदिवासी विभागांमध्ये जे लिंग गुणोत्तर आहे हे लिंग गुणोत्तर आणि सोबतच बाल लिंग गुणोत्तर हे दोन्ही सुद्धा जास्त असतात आणि हे दोन्ही सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे इलिमिनेशन करण्यासाठी हे तुमच्या अतिशय उपयोगाचं आहे, लक्षातच ठेवायचं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार आणि पालघर. तर नंदुरबार आणि पालघर इकडे ह्या साईडला जायचं आहे. ओके. आणि ह्या 8च्या 8 पहिले तर तुमचे 2 पार्ट आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे सोडा. गोंदिया, सातारा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, सातारा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि सत्तू, असं लक्षात ठेवा. गोंदिया आणि सत्तू भंडारा खायला गडचिरोलीला गेलेत दोघं जण. गोंदिया आणि सत्तू भंडारा खायला गडचिरोलीला गेलेले आहेत. ठीक आहे. आणि सोबत नंदू आणि काहीतरी पाल्या बिल्या असं कोणतरी आहे, असं लक्षात ठेवा, तरी पण ते लक्षात राहील. ओके. त्यावरनं जोडी लागलेली आहे. पुढचं आहे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ यांच्या मते पैशाचा लवचिक पुरवठा हेच व्यापार चक्राचं प्रमुख कारण आहे. पैशाचा पुरवठा कसा असायला पाहिजे? लवचिक असायला पाहिजे. म्हणजे जसा पैसा मार्केटमध्ये येतोय तर ते जे चक्र आहे तर ते चक्र कायम फिरत राहिलं पाहिजे. याला आपण पैशाचं चक्र म्हणतो किंवा पैशाचा लवचिक पुरवठा असं म्हणतो आपण. आणि त्यामुळेच तेजी असेल, मंदी असेल, मंदी जरी आली तरी लगेच तेजी येईल, कारण पैशाचा पुरवठा लवचिक आहे. सो हे जे आहे हे व्यापार चक्राचं प्रमुख कारण आहे असं कोण म्हणतं? तर असं म्हणतो हॉट्रे. हा PYQ आहे आयोगाने विचारलेला. तुम्हाला पिगू माहिती आहे आणि केन्स माहिती आहे. तर 2-3 तुम्हाला पैशांच्या व्याख्या सांगते, पाठ आहेत तुमच्या सगळ्यांच्या, घेतलेल्या आहेत आपण बऱ्याच वेळा. क्राउथर. तर क्राउथर काय म्हणतो? तर पैशाचं कार्य जे आहे म्हणजे पैसा एक स्वीकृती, कुठलीही वस्तू घेताना जी एक स्वीकृत वस्तू आहे ती म्हणजे पैसा. कुठलीही वस्तू घेताना त्याच्या बदल्यात जी स्वीकृत वस्तू असते ती म्हणजे पैसा, आणि तिचं कार्य हे दोन्ही दर्शवणारी व्याख्या कोणी दिली आहे? क्राउथरने दिली आहे आपल्याला. वॉकरने काय व्याख्या दिली आहे? तर पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो, पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो. पाठ केली आहे आपण ती. आणि सेलिगमन म्हणजे काय म्हणतो? सेलिगमन म्हणतो सामान्य स्वीकृत वस्तू. 2-2च शब्द प्रत्येक वाक्यामधले पाठ करायचे, व्याख्यामधले पाठ करायचे, कारण आयोग आपल्याला पूर्णच्या पूर्ण व्याख्या देणार आहे लिहून. त्यामुळे एक जरी शब्द आपल्याला दिसला आपल्या नजरेला, सामान्य स्वीकृत वस्तू कोण म्हणतं? सेलिगमन म्हणतं. जो पैसा कार्य करतो तोच पैसा असतो कोण म्हणतं? क्राउथर म्हणतं. हा, त्यानंतर वॉकर म्हणतो, वॉकर चालणारा. आणि क्राउथर काय म्हणतो? तर कार्य आणि स्वीकृती दोघंही शब्द त्याच्या व्याख्यात आले तर तो क्राउथर आहे. अशा ह्या व्याख्या ज्या आहे त्या पाठांतर करायच्या, नाहीतर अशा व्याख्या पाठांतर होत नाही. पुढचं, कमी शहरीकरण झालेले जिल्हे कुठले आहेत की जिथे तुमची लोकसंख्येची घनता पण कमी आहे आणि अविकसित भाग आहेत असं म्हणू आपण त्याला महाराष्ट्रातले? तर गडचिरोली आहे, सिंधुदुर्ग आहे आणि हिंगोली आहे. आता इथे बघा, परभणी आणि बीडचा विचार केला तर ते कमी शहरीकरण झालेले आहेत की नाही? शहरं आहेत ती, चांगली मोठी मोठी शहरं आहेत ती. त्यानंतर इथं पण तुम्हाला परभणी दिसतंय, इथं तुम्हाला वाशिम दिसतंय, बीड दिसतंय, तर हे तर तुमच्या कमी शहरीकरणामध्ये येणार नाही. आणि म्हणून हा बीड इथं काढा, इथं परभणी काढा, इथं बीड काढा, ऑटोमॅटिक तुम्हाला उत्तर जे आहे ते मिळून जातं. पुढचा प्रश्न आहे, अन्न आणि सल्लागार कमिटी आहे तर त्यांनी प्रति व्यक्तीला किती, एका प्रौढाला किती प्रथिनांची गरज असते असं विचारलेलं आहे. तर एका प्रौढाला 2300 कॅलरी
आणि 62 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. हा प्रश्न सुद्धा PYQ आहे. पुढचं, कुठल्या कालखंडाला औद्योगिक मंदी आणि संरचनात्मक ऱ्हासाचा कालखंड असं म्हटलं जातं? तर इथं तुम्ही 2-3 ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट आरामात करता येतात. इथे तर आपण औद्योगिक मंदी येण्याचा काही विचारच नाही, कारण उद्योग धंदेच सुरू झालेले नाही आहेत. तिथं तर आपण सुरू केले सगळ्यात महत्त्वाचे उद्योगधंद्यांचा कालखंड, दुसऱ्या आणि पहिल्या पंचवार्षिक योजनाचा कालखंड, त्यामुळे हे विधान गेलं. इथे तर संपूर्ण आपण LPG धोरण स्वीकारलेलं आहे, त्यामुळे आर्थिक मंदीचा काही प्रश्नच येत नाही, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन तुमचं गेलं. आणि इथं आपल्याला सगळ्यात मोठं संकट जे आहे, संकटाची निर्मिती होत होती. 1991 पर्यंत संकटाची निर्मिती होत होती आणि या 10 वर्षांपेक्षा हा कालखंड छोटा आहे. याच्या कंपॅरिझनमध्ये हा कालखंड फारच मोठा आहे आणि इतका मोठा कालखंड दिल्यामुळे ते आपलं काय आहे, उत्तर आहे आयोगाचं. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. पुढचं बघा, पुढचं आहे तेंडुलकर समिती. अतिशय सोपं आणि आपल्या सगळ्यांना अतिशय सगळ्या माहिती पाठ असलेला असा प्रश्न बघा. 4-5 मध्ये 446 रुपये दरडोई दारिद्र्य रेषा मानली. अरे बरोबर आहे का? बरोबर आहे. दरडोई दारिद्र्य रेषा मानली 446 रुपये ग्रामीण भागामध्ये, 446 रुपये. 4-5 मध्ये 41% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली असं त्यांनी सांगितलं. बरोबर आहे 4-5 मध्ये. त्यानंतर किती सांगितलंय सांगा मला, सांगा 13-7, 25-7, 21-9 हे कधीचं आहे? ही आकडेवारी कधीची सांगा मला. तेंडुलकर समितीची ही कितीची आकडेवारी आहे? ही जी मी आकडेवारी तुम्हाला सांगते ही कधीची आहे ते सांगा. त्यानंतर रंगराजनची पण आकडेवारी आपण मागच्या वेळेस घेतलेली होती. किती होती? 23 आणि 26 आणि टोटल किती आहे? 29%. 29.5% दारिद्र्य आहे त्यांचं, ह्यांचं 21.9% दारिद्र्य. कधीचं आहे? 2011-12चं. हे कधीचं आहे? 2011-12. ठीक आहे. याच्या आधी 9-10चं दारिद्र्य काय आहे तेंडुलकरचं? पटकन सांगा मला. 9-10चं दारिद्र्य आहे का 8-9चं दारिद्र्य आहे? किती आहे ते पण मी तुम्हाला सांगते. 29.8%. आणि याच्या आधी 4-5चं दारिद्र्य त्यांनी किती सांगितलंय? 4-5चं दारिद्र्य किती सांगितलंय? 38.7% आहे का 6% आहे? बघा 38% पकडा, 38% आहे. बरोबर. तर हे तीनही आकडे कोणाचे आहेत? तेंडुलकर समितीचे आहेत. हे पाठच असायला पाहिजे सगळं. ओके. इथपर्यंत आपले पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं, हे सगळे प्रश्न इथे संपलेले आहेत. थांबूया इथे आपण. ह्याच्या पुढचे प्रश्न आहेत आपले करंट अफेअर्सचे. ठीक आहे. ह्याच्या पुढचे प्रश्न आहेत आपले करंट अफेअर्सचे, ते स्टार्ट करूया. इथपर्यंत क्लिअर झालंय का? पुढचे आपले करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत. ठीक आहे. बघा पहिला प्रश्न बघा. आणि चौथं काय विधान त्यांनी दिलेलं आहे? पुढचं विधान काय दिलंय? तर उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झालेली आहे. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं की कॅलरी बिलरी हे काही महत्वाचं नाही असं कोणी सांगितलेलं आहे? तेंडुलकर यांनी सांगितलेलं आहे. आणि दारिद्र्याच्या टोपलीमध्ये त्यांनी शिक्षण आणि आरोग्य हे त्यांनी अधिक ऍड केलेलं होतं. त्यामुळे अ ब क बरोबर आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्य अधिक आहे असं म्हटले का? ते नाही. तर त्यांचं काय म्हणणं आहे की ग्रामीण भागामधलं दारिद्र्य जास्त आहे. ग्रामीण भागामधलं दारिद्र्य जास्त आहे. अशी कुठली समिती आहे ज्यांनी आपल्याला ग्रामीण भागामध्ये पेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्य जे आहे हे शहरी भागातलं दारिद्र्य जास्त आहे असं म्हटलेलं आहे? कुठली समिती आहे मला सांगा, ती नाव सांगा मला. चला आता पुढे करंटचे प्रश्न आहेत बघा. रस्किन बॉन्ड यांना कोणती फेलोशिप प्रदान करण्यात आली? तर कुठली फेलोशिप आहे? साहित्य अकादमी फेलोशिप आहे. आता यांना एकट्यानाच मिळाली आहे का? तर नाही. भालचंद्र नेमाडे आहेत आणि रस्किन बॉन्ड आहेत आणि यांच्यासोबत आणखीन 14 साहित्यिक आहेत. तर या लोकांना ही जी साहित्य अकादमी फेलोशिप आहे ही त्यांना मिळालेली आहे. पुढचा प्रश्न, खालपैकी कोणत्या पुस्तकाला 2024चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला? तर उसवण ही कादंबरी आहे. देविदास सौदागर यांची कादंबरी आहे ही. शिवणकाम करणारे हे व्यक्ती आहेत आणि यांची ही पहिलीच कादंबरी आहे आणि या पहिल्याच कादंबरीला, यांच्या उसवण या कादंबरीला 2024चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार. याच्यामध्ये भारत ससाणे आहेत, यांना 2024चा समशेर आणि भूत बंगला या त्यांच्या कादंबरीसाठी त्यांना बाल साहित्य पुरस्कार मिळाला. एकनाथ आव्हाड आहेत, छंद देई आनंद आपण गेल्या वर्षी वाचलेला आहे. संगीता बर्वे पियूची डायरी आहे त्यांची. बरोबर. तर ते आहे. आणि संजय वाघ 2021 अशा पद्धतीने हे 21, 22, 23, 24 हे चारही कोण आहेत? ही सगळी लोक
बाल साहित्य पुरस्कार मिळालेली लोक आहेत. 21 मध्ये संजय वाघ आहेत, 22 मध्ये संगीता बर्वे आहेत, एकनाथ आव्हाड आहेत, छंददेई आनंद 23 मधले आणि भारत ससाणे आहेत 2024 चे. असे हे त्यांना बाल साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्यासोबतच महत्त्वाचं आहे की कोकणी पुरस्कार जो आहे म्हणजे कोकणीमध्ये युवा पुरस्कार कोणाला मिळाला तर अद्वैत साळगावकर आहेत, यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि बालकांमध्ये कोकणी हा पुरस्कार हर्ष शेट्टे आहेत, यांना एक आशिल्लेम बायुल या कादंबरीसाठी त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. फक्त हर्ष शेट्टे आणि अद्वैत साळगावकर आणि इथे भारत ससाणे ही 4 नावं लक्षात ठेवा. पुढचं आहे तुम्हाला लोकसभेची जी निवडणूक आहे तर त्या लोकसभेच्या निवडणुकीवरती प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये बघा खालील विधाने विचारात घ्या. याच्यामध्ये 14वी लोकसभा निवडणूक 8 टप्प्यांमध्ये पार पाडण्यात आली. तर 14वी आहे का ती? तर नाही. आणि ही जी खालची विधानं सगळी आहेत ती सगळी खालची विधानं 18व्या लोकसभेबद्दल इलेक्शन बद्दल सगळी माहिती देतात. त्याच्यामध्ये 14 नसून पहिल्यांदा पाहिजे 18वी विधानसभा, 18वी लोकसभा पाहिजे. आणि ही 8 टप्प्यांमध्ये नसून तर 7 टप्प्यांमध्ये हे जे इलेक्शन आहे हे 7 टप्प्यांमध्ये पार पडलेलं आहे. बरोबर. त्यानंतर करंटचे क्वेश्चन चुकत असतील तर तुम्हाला आत्ताचं रिसेंट करंट वाचायला पाहिजे. सप्टेंबर, ऑक्टोबर, कमीत कमी ऑक्टोबर पर्यंत तरी तुमचं करंट अफेअर्स वाचून झालं पाहिजे. ओके. यस, दांडेकर आणि रथ आहेत. व्हेरी गुड. दांडेकर आणि रथ आहेत का? परत सांगा एकदा, नीट बघा. आणि की ज्यांनी आपल्याला ग्रामीण भागातलं दारिद्र्य जे आहे, ग्रामीण भागातलं दारिद्र्य जास्त सांगितलं, काय शहरी भागातलं दारिद्र्य आपल्याला त्यांनी जास्त सांगितलं आणि ग्रामीण भागातलं दारिद्र्य आपल्याला त्यांनी कमी सांगितलेलं आहे, असं कोण आहे ते सांगायचं आहे मला. यस, तर ही 18वी लोकसभेची निवडणूक आहे आणि ती 7 टप्प्यांमध्ये पार पडली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडली? तर 5 टप्प्यांमध्ये पार पडलेली आहे. आता सर्वाधिक मताधिक्याने भाजपचे शंकर लालवाणी आहेत, हे जिंकून आले. आणि सर्वात कमी मताधिक्याने जिथे माझं घर आहे तर त्या आमच्या मतदारसंघांमध्ये सर्वात कमी मताधिक्याने हे रवींद्र वायकर जे आहेत शिवसेनेचे ते जिंकून आलेले होते. त्यानंतर जी बीजेपीला 36% मतं मिळाली तर INC म्हणजे आपल्या काँग्रेसला 21% मते मिळालेली आहेत. NDA जी आहे नॅशनल राष्ट्रीय लोकशाही आघाडी 293 जागा आणि इंडिया आघाडीला 234 जागा मिळालेल्या आहेत. ओके. सो फक्त अ काढलं तर ब क ड विधान जे आहे तर हे बरोबर आहे. हा, पण ते आपण जे वापरतो लॉजिक तर ते फक्त आपल्याला आयोगाच्या पेपरसाठी ठेवायचं आहे. आयोगाच्या पेपरसाठी ठेवायचंय ते. हा टेस्ट पेपर आहे, ते आयोगाच्या पेपरसाठी आहे. आणि हे जे आहे हे आपल्या टेस्ट पेपरचं आहे. आपण टेस्ट पेपर सॉल्व्ह करत आहोत. टेस्ट पेपरमध्ये जास्तीत जास्त चुकीच्या गोष्टी असल्या की आपल्या त्या जास्त लक्षात राहतात, त्यामुळे ते आपण तसं करत असतो. पुढचं आहे, कोणत्या उच्च न्यायालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू केलेलं आहे? तर सिक्कीम उच्च न्यायालय आहे की जिथे मासिक पाळी रजा धोरण लागू केलेलं आहे. पुढचं आहे रेमल चक्रीवादळ. याला रेमलला नाव कोणी दिलं? तर ओमान आहे, ओमानने नाव दिलेलं आहे. झिरो वेस्ट टू लँडफिल हे मान्यता मिळवणारं विमानतळ कुठलं आहे? तर तिरुअनंतपुरम हे विमानतळ आहे. ICC T20 वर्ल्ड कप पुरुष वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसेडर कोण कोण होते? सगळे आहेत. हुसेन बोल्ट आहे, युवराज सिंग आहे, शाहिद आफ्रिदी आहे, क्रिस गेल आहे. हे सगळेच्या सगळे ब्रँड अँबॅसेडर आहेत 2024च्या T20 वर्ल्ड कपचे. हा, आणि याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीजमध्ये आपल्या ह्या पेपरचं 49चं आन्सर दिलेलं नव्हतं. 49चा आन्सर 2 आहे, तर ते पण त्याच्यामध्ये करून घ्या. हा, 49चा आन्सर काय आहे? 1 मिनिट मी पेनाने लिहून ठेवते, इथे तुम्हाला पाठवते ते. 49चा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणत्या संस्थेने त्यांच्या संस्थेमध्ये मुख्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे? तर ती नासा आहे. नासाने काय केलेलं आहे की त्यांच्या संस्थेमध्ये, एकच मिनिट, त्यांच्या संस्थेमध्ये जो अधिकारी आहे या अधिकारी पदावरती जे AI, एकच मिनिट पेन्सिलला चार्जिंग लावते, चार्जिंग संपली त्याची. तर कोणत्या संस्थेने त्यांच्या संस्थेमध्ये पहिल्या मुख्य आपण AI काय म्हणतो AI व्यक्ती तर त्यांची नियुक्ती केलेली आहे? तर नासा आहे. नासाने मुख्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. पुढचा आहे, प्रभा शिवणेकर यांचे अलीकडेच निधन झालं, त्या कुठल्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर त्या अभिनय क्षेत्रामध्ये होत्या. गाढवाचं लग्न हे जे
पिक्चर नाही आहे, तर हे नाटक आहे. तर गाढवाचं लग्न हे जे नाटक आहे, या नाटका अतिशय त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे. त्याला म्हणजे त्यांना भारताच्या पॉलिमुनी म्हणून ओळखलं जायचं. जपानमध्ये आणि अमेरिकेमध्ये इतक्या त्या प्रख्यात अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. पुढचं आहे ग्राहक संरक्षण कायद्यामधून कोणाला सूट देण्यात आलेली आहे, तर वकील आहेत. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर वकील आहेत, या वकिलांना ग्राहक संरक्षण कायद्यामधून सूट देण्यात आलेली आहे वकिलांना. म्हणजे आता त्यांचं लुबाडण्याचं काम काही कमी होणार नाही. म्हणजे असं सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी, फक्त एकंदरीतच जनरल स्टेटमेंट बोलतेय. पुढचं आहे डीडी किसान चॅनलने कोणते 2 कृत्रिम बुद्धिमत्ता AI अँकर्स सादर केलेले आहेत, तर AI क्रिश आणि AI भूमी. आपण बघितलेलं होतं सगळ्यांनी डीडी किसानचे काय आहेत, ते दोघं जण अँकर आहेत, AI अँकर आहेत. मागे आपण 2 आणखीन AI अँकर बघितलेले होते, मला त्यांची नावं सांगायची आहेत. 2 AI अँकर, मला वाटतं एक सना होती आणि दुसरी कोण होती, एक सना होती. सना आपण बघितलं होतं. एक केरळची महिला शिक्षिका आहे, तिचं नाव इरिस आहे, ते पण आपण बघितलं होतं. आणि एक प्रादेशिक भाषेमध्ये लिसा होती का, सांगा मला, लिसा होती का. पुढचं 2023-24च्या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये कोणत्या देशामधून भारतात सर्वात जास्त FDI आलेली आहे, तर सिंगापूर आहे, नंतर मॉरिशस आहे आणि नंतर US आहे. सिंगापूर, मॉरिशस आणि US. SMA समा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, समा. सिंगापूर, मॉरिशस आणि USA इथूनच, आणि हेच असतात गोल 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 फिरत, हेच देश असतात ज्याच्यामधून आपल्या जास्त देशामध्ये FDI येत असतो. पुढचं आहे संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, तर 2025 आहे. 2025 हे वर्ष विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोणी, तर UN जे आहे, UN. त्यानंतर मे 2024 मध्ये कोणता देश हा ISA जी आहे आपली इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जिचं मुख्यालय कुठे आहे, भारतामध्ये आहे का चीनमध्ये आहे, सांगा मला. आणि कधी स्थापन झाली ते पण सांगा मला. तर तिचा 99वा सदस्य कोण बनला, तर हे खूप आहे, तर त्यामुळे ते लक्षात ठेवणं काही अपेक्षित नाहीये तुमच्याकडून किंवा आपल्याकडून. तर याचा 99वा सदस्य जो आहे तर तो स्पेन बनलेला आहे. 99वा सदस्य कोण बनला, स्पेन बनलाय, ह्याचं उत्तर बघून घ्या. त्यानंतर 100वा सदस्य जो आहे तर तो 100वा सदस्य पॅराग्वे बनलेला आहे. 100वा सदस्य पॅराग्वे बनला. आणि आत्ताचा जर रिसेंट विचारला गेला कुठल्या महिन्यापर्यंत, तर तो अर्मेनिया आहे, त्याचा अर्मेनिया आहे. पुढचे इथपर्यंत हे प्रश्न संपलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा. आता इतिहासाचे प्रश्न आहेत. किंबर्ले क्लॉज आहे, हा किंबर्ले क्लॉज हा शब्दप्रयोग कोणत्या कायद्यामध्ये वापरण्यात आला, तर किंबर्ले क्लॉज हा जो शब्दप्रयोग आहे, हा किंबर्ले क्लॉज शब्दप्रयोग 1892चा जो कायदा आहे, 1892च्या कायद्यामध्ये किंबर्ले क्लॉज हा शब्दप्रयोग वापरण्यात आला. आता किंबर्ले क्लॉज म्हणजे काय आहे, की याच्याने तुमची जी गव्हर्नर जनरलची काउन्सिल आहे, या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलला काही अधिकार मिळतात आणि त्या अधिकाराने ती काही एक्स्ट्राचे सदस्य जे आहेत, हे काही एक्स्ट्रा सदस्य ती त्यांच्या वेगवेगळ्या काउन्सिलमध्ये नॉमिनेट करू शकते. आणि याच कायद्यानुसार इंडियन मेंबर्स दे अलाउड इंडियन मेंबर्स टू एंटर काउन्सिल थ्रू इनडायरेक्ट इलेक्शन, अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. याच्यानुसारच या किंबर्ले क्लॉजद्वारे मेंबर जे आहेत हे मेंबर वेगवेगळ्या गव्हर्नरच्या काउन्सिलमध्ये अपॉइंट केले जाणार होते. आणि अशी जी तरतूद आहे, अशी तरतूद या किंबर्ले क्लॉज मध्ये करण्यात आलेली होती. आणि हा किंबर्ले क्लॉज कुठल्या कायद्याचा, म्हणजे कुठल्या कायद्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला होता, तर 1892चा काउन्सिल ऍक्ट ऑफ इंडिया आहे, जिथे की तुम्हाला किंबर्ले क्लॉज हा शब्दप्रयोग दिसतो. इथे त्याची माहिती दिलेली आहे, जे मी आता सांगितलं तेच लिहिलेलं आहे. पुढचं आहे भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारं प्राधिकरण कोण म्हणतं, असं नेहमी टिळकच म्हणत असतात. आणि टिळक आणखीन एक वाक्य याच्यात म्हणतात की भारतीय रेल्वेला म्हणजे पैसे खर्च करणे म्हणजे दुसऱ्याच्या बायकोला सोन्याने मढवणे असं आहे ते. तर असं हे विधान सुद्धा कुणाचं आहे, तर हे विधान सुद्धा लोकमान्य टिळकांचंच आहे. डॉक्टर आंबेडकरांनी डॅश डॅश यांना अस्पृश्यतेचा सखा असं म्हटलेलं आहे, तर राजर्षी शाहू महाराजांना आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा सखा असं म्हटलेलं आहे. इतिहासाचे सगळे प्रश्न सोपे आहेत म्हणून त्याचं ॲनालिसिस आपण ऑलरेडी घेतलेलं आहे सगळ्यांचं, या सगळ्या समाजसुधारकांचं. पुढचं आहे, पुढीलपैकी कोणती व्यक्ती अशी म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण आहे.
पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचं लिखाण आहे असं कोण म्हणतात? असे म्हणतात स्वामी दयानंद सरस्वती. पुढचं आहे मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी. हे कोणी लिहिलेलं आहे? आगरकरांनी लिहिलेलं आहे. आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळींचे कालानुक्रमानुसार आयोजन करा. महाडमधला चौदार तळे कधीचा आहे? 1927. मात्र कधीचा आहे? चौदार तळे सत्याग्रह कधीचा आहे? 1927चा आहे. मनुस्मृती दहन पण कधीचं आहे? 1927च आहे. पण कधी? तर डिसेंबर 1927. पाठ आहे तुमचं. हे मला वाटतं मार्च 1927 मधलं आहे चौदार तळे. हे डिसेंबर 1927 मधलं आहे. त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह कधीचा आहे? 1930चा आहे. बरोबर. आणि त्यामुळे सगळ्यात आधी काय येईल? तुमचं अ आणि ब येईल आणि शेवटी काय येईल? तुमचा ड येईल. आणि जर ऑप्शनमध्ये तुम्ही बघितलं तर शेवटी ड असणारा एकच पर्याय दिसतो तुम्हाला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा, आणि तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. आणि म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा आहे शेतकरी व कारागीर हेच देशाचे खांब आहेत पण त्यांची दुर्दशा झालेली आहे असं कोण म्हणतं? असे म्हणतात कृष्णराव भालेकर. गंजीफा खेळ, हा जो गंजीफा खेळ आहे तर तो कृष्णराव भालेकर जे आहे त्या कृष्णराव भालेकर यांनी पुढे आणलेला होता. त्यासोबतच कृष्णराव भालेकर यांचं जर आपल्याला नाव विचारात घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं नाव कुठल्या संघटनेशी जोडलं जातं? तर ब्राह्मणेतर चळवळ. सगळ्यात महत्त्वाचं यांचा रोल कुठे आपल्याला दिसतो? ब्राह्मणेतर चळवळीमध्ये दिसतो. मुकुंदराव पाटील असतील, दिनकरराव जवळकर असतील, कृष्णराव भालेकर असतील, तर हे सगळी लोक कुठे आहेत? आपल्याला ब्राह्मणेतर चळवळीमध्ये दिसतात. पुढचं बघा, मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईस्तोवर कोणी काय म्हटलं होतं? तर कोणी काय काय म्हटलं होतं? तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही असं शंकरराव देव म्हणाले. महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आकाशामध्ये चमकत राहतील असं कोण म्हणालं? असं म्हणाले सका पाटील. सूर्यचंद्र सका पाटील असं लक्षात ठेवायचं. आणि मुंबईत नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे असं कोण म्हणाले? मोरारजी देसाई म्हणाले. असं कोण म्हणाले? मोरारजी देसाई म्हणाले. किंवा तुम्ही असं पण एक लॉजिक लावू शकता, इथे काँग्रेसच्या विरोधी कोण असलेले व्यक्ती आहेत? मोरारजी देसाई आहेत, माहिती आहे तुम्हाला. आणि त्यामुळे क ची जोडी तुम्हाला र ला लावायची आणि क ची जोडी र ला तुम्हाला इथे दिसते. बरोबर. 1 ला 1, ब ला ब, क ला क, असं सरळ आहे उत्तर ऑप्शन क्रमांक 3. पुढचा आहे सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन. ही संस्था कोणी काढली? तर दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर आहेत, यांनी ही संस्था काढलेली आहे. इथं आपले ऑप्शन हे झालेले नाहीयेत. मात्र मला सांगा, भिल्लांचा उठाव जो आहे, या भिल्लांचा उठाव कधी झाला? मला यांची तुम्ही उत्तरं सांगणार आहात. भिल्लांचा उठाव 1825 ला झाला का? सांगा मला, चला पटकन सांगा. त्यानंतर पागलपंथीयांचा उठाव 1838 ला झालाय का? सांगा मला, चला. पुढचं, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सहभागी होत्या? इथं आपण नेहमी कुठल्या गोष्टीचा वापर करतो? तर नोन वर्सेस अननोन. स्पेलिंग चुकली आहे अननोनची, जाऊ द्या. नोन वर्सेस अननोन मध्ये मला इतकं माहिती आहे बघा, नुलकर तर मला आठवत नाही, म्हणजे मी शुअर शॉट नाही सांगू शकणार. सीताराम चिपळूणकर आहेत, आपटे आहेत, आगरकर आहेत. मात्र अतिशय महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नावं माझ्या माहितीची आहेत, भांडारकर आणि कर्वे. बाकी इथे आपटे मला एवढे माहित नाही, पण मला आगरकर माहिती आहेत. मला चिपळूणकर आणि साठे दोन्ही पण अनोळखी वाटतात. हे नुलकर आणि रामचंद्र साने मला दोन्ही पण अनोळखी वाटतात. पण मला ओळखीची असलेली एक जोडी मला माहिती आहे, भांडारकर आणि कर्वे. आणि जर भांडारकर आणि कर्वे ह्यांना मी नोन म्हणून बाहेर केलं आणि अ ब क यांना एका गटात टाकलं आणि ड ला एका गटात टाकलं तर नोन वर्सेस अननोन मध्ये मोठा गट येतो माझा अ ब क, आणि म्हणून माझं उत्तर अ ब क आहे. अप्रोच मध्ये असाच सॉल्व्ह करतो ना आपण प्रश्न. पुढचं, वासुदेव फडके, वामनराव भावे आणि लक्ष्मण इंदापूरकर यांनी कुठली शाळा सुरू केलेली आहे? तर ऐक्यवर्धिनी संस्था जी आहे, ऐक्यवर्धिनी संस्था त्यांनी सुरू केलेली आहे, म्हणजे ऐक्यवर्धिनी संस्था. आणि नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ती शाळा जी आहे तर ती त्यांची शाळा होती. ह्याचं उत्तर ऐक्यवर्धिनी संस्थाच आहे. तर शाळा हा जरी सोडून टाकलं तरी उत्तर त्याचं तेच आहे. ठीक आहे. पुढचं सायन्स आलं का? नाही, एक बाकी आहे. पुढे बघा, पंडिता रमाबाई मुक्ती सदन माहिती आहे तुम्हाला, विधवा स्त्रियांसाठी. रमाबाई रानाडे सेवा सदन माहिती आहे तुम्हाला. ताराबाई मोडक यांचं शिशु विहार माहिती आहे तुम्हाला. ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ कोसबाडच्या टेकडीवरून. तर ह्या दोघी जणी लहान मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे.
तर मग चुकीचं काय आहे, तर ताराबाई शिंदे यांचं बालगृह ताराबाई शिंदे यांचं नाही. ताराबाई शिंदे म्हटलं की एकच गोष्ट आठवायची, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. बस. पुढचं, कशामधले डॉक्टर आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य आहेत? तर कशामधले त्यांचे लेख आहेत बरं, तर ते आहेत, कशामधले आहेत, येस, काय राहिलं, ओके 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 61चा प्रश्न राहिला का. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असं कोण म्हटलं होतं 1917 मध्ये. तर 1917 म्हटलं तर 1917 मध्ये कोण होता, मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड. तर याच्यातला सगळ्यात पहिला कोण, मॉन्टेग्यू. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, मॉन्टेग्यू येणार आहे. एकच मिनिट हा, तुम्हाला ह्या प्रश्नात कुठल्या प्रश्नात कन्फ्युजन आहे सांगा मला. तर दोन्हीच्या दोन्ही त्यांचेच आहेत, दोन्हीच्या दोन्ही त्यांचेच आहेत, पण त्यांच्या सोबत कोणी सुरू केलेलं आहे, तर त्यांच्या सोबत कोणी सुरू केलेलं आहे, कुठलं सुरू केलेलं आहे, तर ते आहे ऐक्यवर्धिनी संस्था. ऐक्यवर्धिनी संस्था. वामनराव भावे, लक्ष्मण इंदापूरकर. आणि हे जर हे असेल कन्फ्युजिंग असेल तर ह्याला हॅश करून टाका, ह्याला हॅश करा, नाहीतर याचं उत्तर मी नंतर तुम्हाला कन्फर्म करून सांगते. ठीक आहे. पुढचं कुठे बघत होतो आपण, 61 नंबरचा प्रश्न ना. थांबा. हा, ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असं 1917 साली कोणी घोषित केलं, तर मॉन्टेग्यू यांनी घोषित केलं. आता 1917 म्हटलं तर तुमचा मॉर्ले आणि मिंटो दोघं पण एलिमिनेट होणार. एक तर तुमचा मॉन्टेग्यू राहील आणि चेम्सफर्ड राहील. पहिला कोण असतो, भारत मंत्री, आणि दुसरा कोण असतो, गव्हर्नर जनरल. का पहिला गव्हर्नर जनरल आणि दुसरा भारत मंत्री असतो, सांगा मला. आणि उत्तर काय आहे त्याचं, मॉन्टेग्यू. मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड ही दोन वेगवेगळी लोक आहेत, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मूकनायक आहे. काय आहे, मूकनायक. हे मी तुम्हाला 73चा नंबरचा प्रश्नाचं उत्तर मी सांगते. ऐक्यवर्धिनीच आहे का पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन आहे, तर ते आपण दोघं बघून घेऊया, कन्फ्युजन त्याचं नको. पुढचं आहे, कशामधले आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे वैचारिक गद्य आहेत, तर ते आहे मूकनायक, ऑप्शन क्रमांक 1. पुढचं अतिशय सोपं आहे, CaSO4 आहे ते. हा, असं N2H2 म्हणजे सोबत पाणी आहे, ॲक्वियस सोल्युशन आहे. तर ही जी अभिक्रिया जेव्हा घडते आणि याच्यामधून जेव्हा उष्णता बाहेर पडते तेव्हा याला संयोग अभिक्रिया असं म्हटलं जातं का, होय. कारण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी एकत्र येतात आणि एक पदार्थ तयार होतो, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, संयोग अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता अपघटन अभिक्रिया म्हणजे काय असते, की ज्या वेळेस एकच पदार्थ आहे, इथं बघा, इथं सगळ्या मी अभिक्रिया तुम्हाला दाखवलेल्या आहे, एकच पदार्थ असतो, एकच पदार्थ आहे. कुठला पदार्थ आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3. आणि याचं विघटन झालं म्हणजे दोन पदार्थ बनले, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. हे दोघं जण वेगळे झाले म्हणजे यांचं अपघटन झालेलं आहे, म्हणून याला अपघटन अभिक्रिया म्हणतात, कारण त्याचं ब्रेकडाऊन झालं या तुमच्या कॅल्शियम कार्बोनेटचं. त्यानंतर विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय आहे, तर याच्यामधला हा कॉपर सल्फेट आहे आणि हा झिंक आहे, यांचा झिंक सल्फेट बनला आणि हा कॉपर बाजूला वेगळा झालेला आहे. आपण जे प्लेटिंग वगैरे करतो की नाही तेव्हाची तशी ही अभिक्रिया असते, की याच्यामधून कॉपर वेगळा झाला आणि कुठल्या तरी याच्यावरती तो विस्थापित झालेला असतो. विस्थापित झाला म्हणजे याच्यावरती तो जमा होत असतो. तर ही काय आहे, विस्थापन अभिक्रिया आहे तुमची. याच्यातला सल्फेट जाऊन या झिंक सोबत त्याने मर्ज केलेला आहे. ऑक्सिडीकरण म्हणजे काय असतं, की जेव्हा कुठल्या तरी अभिक्रियेमध्ये तुमचा ऑक्सिजन ऍड होत असतो त्याला आपण ऑक्सिडीकरण असं अभिक्रिया म्हणतो. इथं बघा ॲल्युमिनियम आहे आणि ऑक्सिजन आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार झालेलं आहे, म्हणजे ऑक्साईड तयार होतात. पुढे आहे तुमचं CuCl2 आहे, ह्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. ही दुहेरी विस्थापन, याच्यामध्ये एकाचं विस्थापन झालं, याच्यामध्ये दोघांचं पण विस्थापन झालं. हा कॉपर आहे, हा क्लोरीन आहे, हा कुठे गेला, तो कॉपर या आयोडीन सोबत गेला आणि हा क्लोरीन तुमच्या पोटॅशियम सोबत गेलेला आहे. ठीक आहे, पोटॅशियम क्लोराईड बनलेला आहे तो, आणि हे दोघांचं पण विस्थापन झालं म्हणून याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. ओके. पुढचं, पेंट रिमूव्हर म्हणून कशाचा वापर केला जातो, तर पेंट रिमूव्हर जे आहे म्हणून डायक्लोरोमिथेन जे आहे, या डायक्लोरोमिथेनचा वापर केला जात असतो. कशासाठी, तर पेंट रिमूव्हर करण्यासाठी. पेंट जेव्हा काढायचं असतं तेव्हा त्याला, एकच मिनिट मला इकडचं दिसत नाहीये,
तर पेंट रिमूव्हर म्हणून डायक्लोरोमिथेन जे आहे या डायक्लोरोमिथेनचा वापर केला जातो. कशासाठी? तर पेंट रिमूव्ह करण्यासाठी. त्यानंतर पुढचं आहे इथर. तर आधी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला भूल द्यायची होती तर भूल देण्यासाठी म्हणून जे क्लोरोफॉर्म आहे या क्लोरोफॉर्मचा आधी वापर केला जातो. तुम्हाला माहिती आहे क्लोरोफॉर्म सुंगवायचं आणि एखाद्या व्यक्तीला काय करायचं? बेशुद्ध करायचं. पण आता भूल देण्यासाठी इथर जे आहे या इथरचा वापर केला जातो. आधी क्लोरोफॉर्म वापरलं जायचं मात्र आता इथरचा वापर केला जातो. त्यानंतर कार्बन टेट्राक्लोराईड जे आहे कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे असं लिहिलं जातं ClCl4. तर हे जे कार्बन टेट्राक्लोराईड आहे तर हे जे आहे हे फायर एक्सटिंग्युशर जे असतं आपलं त्या फायर एक्सटिंग्युशर मध्ये हे कार्बन टेट्राक्लोराईड जे आहे तर ते वापरलं जात असतं. पुढचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना सुटलं असेल. अतिशय सोपा प्रश्न होता हा की नॉर ॲड्रिनलिन जे आहे हे नॉर ॲड्रिनलिन सामान्यतः कोणत्या उपचारासाठी वापरतात? तर नॉर ॲड्रिनलिन ज्याला आपण फाईट अँड फ्लाईट हार्मोन म्हणतो मला सगळ्यांना माहिती आहे. सोडियम असेल सोडियमच्या आयनावरती कंट्रोल ठेवण्याचं काम तो करत असतो. कोण? तुमचा ॲड्रिनल ग्लँड आहे त्याच्यामधून नॉर ॲड्रिनलिन येत असतं बाहेर. तर हे जे आहे हे तुमचा मानसिक ताणतणावाचा उपचार करण्यासाठी म्हणून नॉर ॲड्रिनलिनचा वापर केला जातो. पुढचं PVC पॉलिइथिलीन ही उष्मा मृदू प्लास्टिक आहे. तर बरोबर आहे तुमचं PVC असेल पॉलिइथिलीन असेल तर हे उष्मा मृदू प्लास्टिक आहे. आणि मेलामाइन आणि फॉर्मिक आहे उष्मा दृढ प्लास्टिक आहे. आता उष्मा मृदू आणि उष्मा दृढ प्लास्टिक म्हणजे काय? याचं उत्तर बघा हा ऑप्शन क्रमांक काय आहे? 3 आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे याचं उत्तर. 79चं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3. उष्मा मृदू प्लास्टिक म्हणजे काय? तर एखादी वस्तू बनवलेली आहे तर तिला वितळवून त्या प्लास्टिकचा वापर करून पुन्हा तुम्हाला दुसरी वस्तू बनवता येते. ह्याला उष्मा मृदू प्लास्टिक म्हणतात. आणि उष्मा दृढ प्लास्टिक म्हणजे काय की जशी भांडी आपली जी भांडी असतात की नाही जे आपण भांडी वापरतो तर ती भांडी प्लास्टिकची भांडी तर त्याला उष्मा दृढ प्लास्टिक म्हणतात. म्हणजे त्या वस्तूंना आपण वितळवून पुन्हा आपल्याला नवीन वस्तू तयार नाही करता त्याला उष्मा दृढ प्लास्टिक असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहे. ज्या वाहनांमध्ये जे एअर बॅग्स असतात त्या एअर बॅग्समध्ये कुठला वायू वापरला जातो? तर सोडियम ॲझाईड नावाचा जो वायू आहे तर तो वापरला जातो. जेव्हा तुम्हाला अन्नामध्ये धुरीकरण करायचं असतं तेव्हा ॲल्युमिनियम फॉस्फाईड जे असते ह्या ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर करून अन्नाचं धुरीकरण केलं जातं जेणेकरून अन्न जे आहे अन्न जास्त काळासाठी साठवलं जाईल. पुढे अँटासिड म्हणून मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे. या मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर अँटासिड म्हणून केला जातो. पुढचं आहेत काचांचे प्रकार. याच्यात सगळी विधानं बरोबर आहेत. ते तुम्हाला माहितीसाठी मी दिलेलं होतं की पायरेक्स काच असते जी की प्रयोगशाळामधल्या उपकरणांसाठी वापरली जाते. फ्लिंट काच असते जी भिंग जे असतं की नाही भिंग त्या भिंगामध्ये ही फ्लिंट काच वापरली असते. आपली जी ट्यूबलाईट आहे याच्यामध्ये सोडा काच जी आहे तर ती वापरलेली असते. आणि लीड काच एक आहे. ही लीड काच जी आहे तर ती दागिने आणि भांडी बनवण्यासाठी ही लीड काच जी आहे ही वापरली जाते. पुढचं आहे क्लोरोमायसेटिन. तर हे क्लोरोमायसेटिन जे आहे कुठल्या रोगावर औषध वापरतात? तर टायफॉइड आहे. विषमज्वर म्हणजे काय? टायफॉइड. तर या टायफॉइड वरती क्लोरोमायसेटिन जे आहे क्लोरोमायसेटिन वापरलं जातं. मला सांगा क्षयरोग म्हणजे TB जो आहे या TB वरती कुठलं औषध जे आहे वापरलं जातं? आपण घेतलेलं आहे ते मला सांगा. पुढचं बघा ग्लायकोलिसिस प्रक्रिया आहे. या ग्लायकोलिसिसच्या प्रक्रियेमध्ये कुठला महत्वाचा घटक आहे जो की केंद्रकामध्ये असतो जो किंवा कुठला आयन आहे तो मदत करतो? तर लक्षात ठेवा मॅग्नेशियम आयन जो आहे मॅग्नेशियम आयन तुमच्या ग्लायकोलिसिसच्या प्रक्रियेमध्ये मदत करत असतो. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे डार्क रिॲक्शन जी आहे ही डार्क रिॲक्शन वनस्पतीच्या कुठल्या भागामध्ये होते? तर डार्क रिॲक्शन लक्षात ठेवा जो वनस्पतीचा स्ट्रोमा आहे या स्ट्रोमामध्ये होते. मग लाईट रिॲक्शन जी आहे लाईट रिॲक्शन कुठे होते? तर जे थॅलॅकॉइड आहेत या थॅलॅकॉइडमध्ये तुमचे लाईट रिॲक्शन होते. आणि डार्क रिॲक्शन जी आहे डार्क रिॲक्शन स्ट्रोमा हा जो भाग आहे तर या स्ट्रोमा या भागामध्ये होत असते. ओके. आणखीन इथे जे आलेले PYQ आहेत आयोगाचे ते आपण घेतलेत बघा. इथे पारा पासून कुठला आजार होतो? पाऱ्याचं प्रमाण जर असेल आपल्या शरीरामध्ये पारा गेला तर मिनामाटा हा रोग होतो. कॅडमियमच्या प्रदूषणामुळे इटाई कॅडमियम ड मध्ये ट इटाई आर्सेनिकमुळे ब्लॅकफूट आजार होतो. आणि शिस्यामुळे अर्मेनिया जो आहे तर ॲमेनिया तर हा ॲमेनिया आजार होत असतो. त्यानंतर जर तुम्हाला
मृत उती किंवा अवयव जर साठवून ठेवायचे असतील तर दोन गोष्टींचा वापर केला जातो. एक आहे फॉर्मल्डिहाइड आणि दुसरं आहे तुमचं नायट्रोजनचं लिक्विड, म्हणजे लिक्विड नायट्रोजन जे आहे, हे लिक्विड नायट्रोजन आणि फॉर्मल्डिहाइड जे आहे याचा वापर केला जात असतो. कशामध्ये? तर मृत उती आणि अवयव साठवून ठेवण्यासाठी. पुढचं आहे पॉलिथिन जे असतं. हे पॉलिथिन दोन प्रकारचे पॉलिथिन असतात. एक असतं कमी घनतेचं आणि एक असतं उच्च घनतेचं. तर जे कमी घनतेचं पॉलिथिन असतं यापासून रबरी पाईप जे आहेत, खेळणी जे आहेत, जे इन्सुलेटर्स आहेत, विसंवाहक आहेत, तर यांचा वापर म्हणजे हे बनवताना कमी घनतेच्या पॉलिथिनचा वापर केला जातो. तर उच्च घनतेच्या पॉलिथिनचा वापर करून बकेट असतील, बॉटल्स असतील, पाईप्स असतील, जे की कठीण वस्तू आहेत त्या उच्च घनतेपासून आणि ज्या अशा लवचिक वस्तू आहेत त्या कमी घनतेच्या पॉलिथिन पासून बनवल्या जातात. बाकी कृत्रिम पॉलिमर कुठले कुठले आहेत? तर पॉलिथिन आहे, टेफ्लॉन आहे, रेयॉन आहे, नायलॉन आहे, हे सगळे कृत्रिम पॉलिमर्स आहेत. थर्माकोल मध्ये पॉलिस्टायरीन जे आहे, पॉलिस्टायरीन हा पदार्थ असतो. निओप्रेन म्हणजे कृत्रिम रबर आहे. त्यानंतर आता जसं आयोगाने एक प्रश्न विचारला होता आपल्याला तसं मॉर्फिन जे आहे, मॉर्फिन कुठल्या झाडापासून काढलं जातं? ऑपियम पॉपी जे वनस्पती आहे त्यापासून मॉर्फिन जे आहे ड्रग्ज तर ते बनवलं जात असतं. इथे बघा आता प्रकाश अभिक्रिया म्हणजे लाईट रिॲक्शन, त्याला आपण हिल रिॲक्शन असं सुद्धा म्हणतो. व्हेरी व्हेरी IMP लक्षातच ठेवायचा आहे. हा धडा आयोगाचा अतिशय फेवरेट पार्ट आहे, फोटोसिंथेसिस, आणि त्यामुळे त्याच्यावर आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. प्रकाश अभिक्रिया ज्याला आपण लाईट रिॲक्शन म्हणतो त्यालाच आपण हिल रिॲक्शन असं सुद्धा म्हणतो. ही होते कुठे? थॅलाकॉइडमध्ये होते. आता ही पहिल्यांदा होणारी प्रक्रिया आहे. मग याच्यामध्ये काय काय होईल? तर सगळ्यात पहिल्यांदा लाईटचं ॲब्सॉर्प्शन होईल. लाईटचं ॲब्सॉर्प्शन झाल्यानंतर स्प्लिटिंग ऑफ वॉटर होईल. आपण हे बघितलेलं होतं 11वीच्या NCERTच्या पुस्तकात. स्प्लिटिंग ऑफ वॉटर होतं म्हणजे त्या पाण्यामधून ऑक्सिजनचे अणू जे आहेत ते ऑक्सिजनचे अणू वेगळे होतात. त्यानंतर ऑक्सिजनचा अणू वेगळा होतो आणि ऑक्सिजन रिलीज केला जातो आणि म्हणून ऑक्सिजन काय करत असतो? वनस्पती बाहेर टाकत असतात. स्प्लिटिंग ऑफ वॉटर मधून येतो तो. आणि त्यानंतर एनर्जी जी आहे एनर्जी बनत असते. त्यानंतर जेव्हा डार्क रिॲक्शन मध्ये जातो आपण, जी की स्ट्रोमामध्ये घडते, तिथे सगळ्यात पहिल्यांदा पदार्थ बनतो कार्बोहायड्रेट्स. C2, C6H12O6 कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज जे काही आहे ते बनतं. त्यानंतर तुमची C3 सायकल आणि C4 सायकल जी आहे ही पूर्ण कंप्लीट होते आणि त्याला पुढे कॅम्प पाथवे जी आहे कॅम्प पाथवे कंप्लीट होते आणि मग संपूर्ण एनर्जी जी आहे ATPच्या फॉर्ममध्ये, ही ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी जी आहे ही बनत असते आणि वनस्पतीमध्ये ती साठवली जात असते. ओके, सो ह्या प्रकाश अभिक्रिया आहेत म्हणजे लाईट रिॲक्शन आणि ही डार्क रिॲक्शन आहे. ओके, इथं तुम्हाला मॅथ्सचे आन्सर्स दिलेले आहेत बघा, 98, 99 आणि बाकी तुम्हाला दिलेले होते. वनस्पतींमध्ये बीज निर्मितीसाठी कुठला घटक कारणीभूत आहे? तर लक्षात ठेवा कॅल्शियम जो आहे, कॅल्शियम वनस्पतीमध्ये बीज निर्मितीसाठी अतिशय महत्वाचा आहे. फुलं म्हटलं तर नायट्रोजन फॉस्फरस जो आहे हा फुलं तयार करण्यासाठी म्हणून काम करत असतो. मॅग्नेशियम अतिशय महत्वाचा आहे, केंद्रकाचा भाग आहे. नायट्रोजन आणि मॅग्नेशियम सुद्धा आणि नायट्रोजन सुद्धा हे केंद्रकाचे महत्वाचे घटक आहेत. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हा जो पेपर आहे आपला, हा पेपर आपला इथं पूर्ण झालेला आहे. एक प्रश्न फक्त सांगायचा राहिलाय मला तुमचा, कुठला तो? नेटिव्ह इन्स्टिट्यूशन आणि पुन्हा ऐक्यवर्धिनी संस्था, त्याच्यातलं कुठलं उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, थांबूया इथे आपण. ही आपली संपूर्ण टेस्ट 7 जी आहे ही टेस्ट 7 आपली कंप्लीट झालेली आहे. ओके.